पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक्, नाहं देहो न मे देहा केवलहं सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 26 श्लोकापर्यंत अभ्यास केलेला आहे। 27व्या श्लोकामध्ये मागे अभ्यास केल्याप्रमाणे पुढेही समाधीचा आपण विचार सुरू ठेवलेला आहे। या श्लोकामध्ये सुद्धा पुन्हा समाधी संदर्भातच अभ्यास आपण करीत आहोत। हृदयेषु बाह्य देशेपि यस्मिन् कस्मिन् च वस्तुनि समाधी राज्य सन्मात्रात नाम रूप पृथक कृतीः, असा हा 27व्या क्रमांकाचा श्लोक आहे। आणि यातील पहिल्या भागामध्ये आपण विचार केला होता, दुसऱ्या भागाचा आपण अभ्यास करीत होतो। नाम रूप यांचं पृथक्करण करून समाधी जी आहे ही आपल्याला प्राप्त करणं गरजेचे आहे। नाम रूपाला पृथक करणं किंवा वेगळं करणं हे गरजेचं आहे आणि हे पृथक्करण कशा प्रकारे करायचं याचा विचार सुद्धा करणं अपेक्षित आहे। रूप आहे हे कुठपर्यंत आहे याचा आपण विचार केलेला आहे। रूप या रूपावरच नाम आरोपित असतं आणि या नाम रूपाची व्याप्ती संपूर्ण जग आहे किंवा जग हेच नाम रूप आहे किंवा नाम रूप म्हणजे जग आहे। जेवढं या दोघांच्या कक्षेत येतं तेवढं सगळंच जग म्हणून ओळखलं जातं आणि याला वेगळं करणं गरजेचं आहे, म्हणजे याचं विघटन करणं गरजेचं आहे। तर याचं जे विघटन आहे, या दोघांना आपल्याला जे वेगळं करायचं आहे ते कशाशी एकरूप झालंय याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की नाम आणि रूप हे नक्की कशावर एकत्रित केलं गेलंय किंवा कशाशी एकत्रित केलं गेलेलं आहे हे आपल्याला शोधावं लागेल आणि त्याचं एकत्रीकरण कसं आहे याचाही आपल्याला विचार करावा लागेल, असा आपण मागे अभ्यास करीत होतो। तर 2 भाग आपण विचारात घेतले होते। एक म्हणजे साळी, म्हणजे ज्याच्यामध्ये भुसा आणि तांदूळ असे 2 भाग असतात। अशा एक पद्धतीने आपण एकत्रीकरण होऊ शकतं असा एक विचार केला होता। दुसरा भाग म्हणजे दूध आणि पाणी, असं पण आपण विचार केला होता। त्यातलं दूध आणि पाणी जर आपल्याला एकत्रित असेल आणि त्याला जर वेगळं करायचं असेल तर आपल्याला राजहंस पाहिजे, त्या व्यतिरिक्त कोणीही ते करू शकत नाही हे आपल्याला माहित आहे। त्याचप्रमाणे साळी आपल्याला जेव्हा मिळते तेव्हा साळीतून आपल्याला तांदूळ आणि भुसा वेगळा करायचा असेल तर आपल्याला गिरणी पाहिजे, त्या गिरणीतून आपण हे 2 वेगळे करू शकतो किंवा त्याला विशिष्ट पद्धतीने झोडपण्याची प्रक्रिया पाहिजे किंवा भरडायची प्रक्रिया पाहिजे की जेणेकरून हे 2 वेगळे होऊ शकतात, म्हणजे भुसा आणि तांदूळ वेगळं करता येईल। ते काही सगळ्यांनाच कळेल असं नाही, सगळ्यांनाच ते शक्य होईल असं नाही। तर ज्याप्रमाणे भुसा आणि तांदूळ वेगळं केलं जातं किंवा ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं केलं जातं त्याप्रमाणे नामरूप हे जे आहे हे वेगळं करायचं आहे का याचा आपण विचार करायला काही हरकत नाही। तर नामरूप हे कशावर आरोपित आहे असा आपला जो विषय होता किंवा ह्यांचं मिश्रण, यांचं एकत्रीकरण कसं झालं आहे याचा आपण विचार करतो। त्यामध्ये ते कशाशी एकत्र होतं हा एक महत्वाचा विषय आहे। तर भुसा हा नामरूपासारखा आपण धरू शकतो आणि तांदूळ हे जे आहे हे आपल्याला कशाशी एकरूप धरावं लागेल, नामरूप कशाशी एकरूप धरावं लागेल, नामरूपाला पण आपल्याला एक रूप कशाशी तरी धरावं लागेल। म्हणजे सिद्धांतामध्ये नामरूप म्हणजे काय आणि दृष्टांतामध्ये काय, म्हणजे नामरूपाला आपल्याला सिद्धांतामध्ये कशाला धरावं लागेल, नामरूप हे जे आहे हेच सिद्धांत आहे आणि भुसा आपल्याला तो दृष्टांत आहे। तर नामरूप हे पूर्ण सिद्धांतामध्ये आहे आणि भुसा हा दृष्टांत आहे। मग सिद्धांतामध्ये
तांदूळ कशाला धरणार? तर चिद जे आहे हे आपण जर तांदूळ धरला, तांदूळ सिद्धांतामध्ये चिद असं धरलं, हा जो चिद आहे की चिद म्हणजेच आपण ज्याला साधारणपणे मी म्हणतो, अहम म्हणजे मी, हा जो मी आहे, मी ज्याला आपण मी म्हणतो तो मी नाही. कारण आपण सहज मी म्हणत असतो मी, पण हा मी म्हणजे हा मी असं म्हणता येणार नाही. तर चिद्रूप असलेला जो मी आहे, किंवा ज्या मीला स्वतःचं चिद्रूप लक्षात आलं, हृदयापर्यंत जो जाऊन स्वतःचं म्हणजे मीच चिद्रूप जाणतो, असा मी. कुठला मी? जो हृदयामधील स्वतःचं चिद्रूप जाणतो. पण हृदयातलं चिद्रूप जाणणारा म्हणजे चिदाभास जाणणारा नव्हे, याचा आपण विचार केला. का चिदाभासाला मी समजणारा हा एक वेगळा विषय आहे आणि चिदला मी समजणारा हा एक वेगळा विषय आहे. तर मी जो आहे हा चिद आहे आणि या चिदशी नामरूप जेव्हा एकत्रित होतं, ज्याप्रमाणे तांदूळ आणि भुसा, आणि त्याप्रमाणे त्यावेळेस ती साळी तयार होते, त्याप्रमाणे मी म्हणजे चिद आणि नामरूप जेव्हा एकत्रित होतं, तेव्हा एकत्रित झालेल्या त्या साळीपासून, एकत्रित झाले की साळी म्हणतात, नाहीतर मग तांदूळ आणि भुसा असं म्हणतात. तर तांदूळ भुसा हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण साळी मात्र एकच आहे. ही साळी जर पेरली तर काय होते? साळी पेरली तर काय होते? साळी पेरली आपण तर काय होते? आता अवघड थोडी प्रश्न आहे. साळी पेरली तर बऱ्यापैकी शेतकरी लोक आहेत. साळी पेरली तर काय होते? पण महाराजांनी प्रश्न विचारला किंवा काहीतरी वाकडं असेल असं म्हणून लोक उत्तर देत नाही. साळी पेरली तर काय होते? वाटाणे उगवतात. काय होतं साळी पेरली तर? काय होतं साळी पेरली तर काय होतं? जाऊ दे, ते शेतकरी नाही तरी सांगतील. का साळी पेरली तर काय होतं? साळी पेरली तर पुन्हा साळी उगवते. मग किती उगवते? एक साळी पेरली तर अनेक त्याच्यापासून साळी तयार होते. त्या प्रत्येक एक पासून पुन्हा पेरली तर पुन्हा अनेक उगवत राहतात. आणि प्रत्येक उगवलेल्या साळीला पुन्हा भुसा आणि साळी असतेच. म्हणजे एका बीजापोटी तरु कोट्यानुकोटी असं परंपरा सुरू होते. त्यामुळे जेव्हा साळी असते तेव्हा ती पुन्हा पुनरावृत्तीला कारण होते आणि पुनरावृत्तीमध्ये नानात्व राहतं, अनेकत्व राहतं. पण जेव्हा तांदूळ होतं, तांदूळ आणि भुसा असं आपण वेगळं केलं आणि ते तांदूळ पेरलं, तर आता काय उगवतं? आता हरभरा. आता काय उगवतं? तांदूळ पेरल्यावर काय उगवतं? भात उगवतो. तांदूळ पेरल्यावर, तांदूळ पेरलं तुम्ही जमिनीत, रोज पाणी घातलं त्याला, तर काय होईल? त्याचं काय होईल? काय त्याचं काहीतरी होईल ना. काय होणार? त्याचं माती होऊन जाईल त्याची, त्याचं काहीच नाही होणार. त्याच्यातून पुन्हा काही उगवत नाही. म्हणजे एकदा भुसा वेगळा केला म्हणजे भुस्यामध्ये कमाल दिसते, है ना. कमाल कोणाची ती? तांदूळ तर तसंच होतं. तांदळाला कुठं काय केलं आपण आतमध्ये? साळी पेरल्यानंतर भुसा होता म्हणून त्याचं पुन्हा साळी तयार होते. पण भुसा जेव्हा काढून टाकतो आणि तांदूळ पेरतो तेव्हा मात्र माती होते त्याची, तेव्हा काही साळी परत मिळत नाही आपल्याला. म्हणजे भुस्यामध्ये काहीतरी कमाल आहे का नाही? भुस्यामध्ये काहीतरी कमाल आहे की जेणेकरून तांदळापासून पुन्हा तांदूळ असं तयार होतं. फक्त भुस्याचं आवरण लागतं त्याला. तसं नामरूपात्मक आवरण जिथपर्यंत आहे तिथपर्यंत पुनरावृत्ती आहे. एकदा का नामरूपात्मक आवरण काढलं म्हणजे एकदा पृथक्करण केलं त्याचं की पुनरावृत्ती नाही. एवढं साधं गणित आहे. मग भुसा किती दिवस ठेवायचा हा कोणाचा अधिकार असतो? शेतकऱ्याचा अधिकार आहे. म्हणजे गिरणीत साळी कधी न्यायची हे कोण ठरवतं? मालक ठरवतो. मालकाने ठरवलं की गिरणीत साळी घेऊन जायची की झालं तिचं काम. काय काम झालं? पुन्हा साळी त्याच्यापासून मिळणार नाही. एकदा का गिरणीत साळी गेली की मग त्याच्यापासून पुन्हा पुनरावृत्ती होत नाही. पुढच्या वर्षी जर पुनरावृत्ती पाहिजे असेल आपल्याला तर आपल्याला एखादं पोतं काय करावं लागतंय? बाजूला काढून ठेवावं लागतंय, तरच मग पुनरावृत्ती होते की नाही. तसं आपण एखादं जरी पोतं बाजूला काढून ठेवलं आपल्या साळीतलं तरी पुनरावृत्ती आपली ठरलेली. म्हणजे एक जरी संस्कार शिल्लक ठेवला तर पुनरावृत्ती ठरली. मग सगळे संस्कार गिरणीत टाकायचे. सगळ्या साळी कुठे गेल्या पाहिजे? सगळ्या साळी गिरणीत गेल्या की मग पुढच्या वर्षी काही लावायला रोप आपल्याकडे नसणार.
है ना. तसं हे नामरूपात्मक जे आपल्या भुसा आहे, हा भुसा आहे. हे काय नामरूपात्मक सगळा भुसा आहे. हा भुसा कशावर आहे? तांदळावर आहे. म्हणजे हा चिदवर आहे. म्हणजे चिदवर आरोपित असलेलं सगळं नामरूप, चिदशी भुसाप्रमाणे एकरूप असलेलं जे नामरूप आहे ते गिरणीत टाकायला पाहिजे. एक तर गिरणीत तरी टाका किंवा बडवा तरी त्याला, भरडा त्याला कसं तरी करून. म्हणजे गिरणीतच भरडायला पाहिजे. आपल्याला काय असं हट्ट नाही. हातसडीचे तांदूळ असले तरी चालतात. आता हातसडीचे किती लोकांना माहिती आहे? माहित नाही. हातसडीचे म्हणजे हाताने कुटलेले. म्हणजे पूर्वी काही गिरणी नव्हत्या, त्यामुळे हातानेच त्याला तांदूळ वेगळे करायला लागायचे. मग ते हाताने तांदूळ आणि भुसा वेगळं करणं जरा अवघड असतं. गिरणीत जरा सोपं काम होतं. पण गिरणीतून करा किंवा मग उखळात करा किंवा अजून काही प्रकारे करता येईल ते करा, पण काय करावं लागेल ते वेगळं करावं लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला हे जे चिद आणि नामरूप म्हणजे मी आणि नामरूप यांचा जो संबंध आहे हा काय करावा लागेल? वेगळा करावा लागेल, पृथक करावं लागेल. म्हणजे वेगळं करावं लागेल, पृथक कृती. तर हा कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. पण उदाहरण एकदम सोपं आहे ना. आपल्याला वेगळं करायचं. दोन गोष्टी, नामरूप पृथक कृती म्हणजे भुसा वेगळा करा. पुन्हा जर रोप नको असेल, पुन्हा भात साळी तयार व्हायला नको असेल तर काय करावं लागतं? त्याला जसं गिरणीतून भरडून काढावं लागतं. त्याप्रमाणेच जर पुनरावृत्तीत नको असेल तर नामरूप आपल्याला वेगळं करावं लागेल. म्हणजे आपल्याला ह्या कुठल्या तरी गिरणीत टाकायला पाहिजे. गिरणीत टाकलं म्हणजे काय होतं? गिरणीत टाकलं म्हणजे सोपं काम होतं आणि उखळात टाकलं म्हणजे अवघड असतं जरा. एवढंच फरक आहे. तुमचं तुम्ही केलं तरी होईल, होणार नाही असं नाही. तुम्ही कुठल्या महाराजांकडे जाऊ नका, कुठल्या ग्रंथाचा आधार घेऊ नका. तुमचं तुम्हीच भरडा तरी होईल. पण त्याला काय होईल? 10 पोती भरडायची असली तर किती वेळ लागतो? उखळात जर भरडत त्याला वेगळं करत बसला तर किती वेळ लागेल? खूप वेळ लागेल. पण तेच गिरणीत नेलं तर 2 तासामध्ये, जास्तीत जास्त 5 तासामध्ये काय होईल? वेगवेगळं करून मिळेल. बरं, आपण उखळात जर त्याला हे केलं तर काय होतं? त्याचं जे भुसा आहे आणि तांदूळ जे त्यातला आपण तांदूळ घेतो आणि भुसा काय करतो? भुसा आपल्याला फेकून द्यावा लागतो. भुसाचा मग शेतकऱ्याला काय उपयोग आहे? तसं पाहिलं तर भुसाचा शेतकऱ्याला एवढा काही उपयोग होत नाही. पण गुरं पण भुसाला खातात का नाही हा मोठा प्रश्न आहे. साळीचे टरफलं म्हणजे जो साळीचा भुसा असतो त्याला गुरं खातात काय? ज्या लोकांकडे शेती म्हणजे भाताची शेती त्यांना तरी माहितच नाही त्याची. खातात का नाही खात? खात नाहीत ते. त्याला तो साळीचा भुसा जो आहे तो कशाच्या कामाचा आहे? काय करतात तसं? उखळात जर तुम्ही त्याला वेगळं केलं असेल त्याचं काय करतात त्या भुसाचं? एक तर खत म्हणून किंवा जाळायला म्हणून, दुसरा त्याचा काय उपयोग होतो. आणि गुरांनाही खायला घालायचं असेल तर गुरं तशी खात नाहीत. त्याला कशात तरी मिक्स करून खायला देऊ शकतो तर गुरं खातील. कारण काही गुरांना खायलाच नसतं, त्यामुळे मग त्यांना असा भुसा पण खातात ते. पण श्रीमंत गुरं असली, मालक श्रीमंत असले, गुरं श्रीमंत, तर मग त्यांच्या जनावरांना काही भुसाची गरज नाही. त्यांना पेंड येते किंवा त्यांना चांगलं चांगलं भरपूर मिळतं. त्यामुळे ते काय भुसा गुरांना घालते, ते जाळायला वापरतील किंवा खताला वापरतील, कशालाही वापरतील. घरच्या घरी गेलं तर तसं होतं. गिरणीत गेलं तर काय होतं? गिरणीत गेलं तर तो गिरणीचा मालक तो भुसा घेऊन टाकतो आणि त्याची तो विल्हेवाट लावतो. आपल्याला काही टेन्शनच होत नाही. आपल्याला फक्त जायचं, तांदूळ घेऊन यायचं. परत भुसावर तो पैसे कमवतो. त्याचं होतं. भुसावर काय होतं? त्याची उदरनिर्वाह कशावर चालते? भुसावर चालते. तो आपलं काही तांदूळ घेत नाही, आपल्याला तांदूळ परत देतो. म्हणजे चांगला गिरणीवाला असेल तर तो आपलं तांदूळ पूर्ण आपल्याला देऊन टाकतो, चांगला गिरणीवाला असेल तर. पण गिरणीवाला चांगला नसला तर काय करतो? त्यातलं एखादा कट्टा ढापतो. ते काही सांगता येत नाही, ते गिरणीवाल्याच्या हिशोबाने, नाही का? पण तसं पाहिलं तर चांगले गिरणीवाले जे आहेत ते काय करतात? त्यांना फक्त कशाची घेणं नाही, तुमच्या तांदळाचे त्यांना काही घेणं नाही, तुमच्याकडे 1 रुपया पण घेत नाही. ते फुकट भरडून देतात. साळी भरडल्या कशा जातात? फुकट का पैसे घेतात? घेतात. कुठल्याही गिरणीवाला साळी भरडायचे पैसे घेत नाही माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजे मी जेवढ्या वेळा साळी भरडल्या तेव्हा कुठल्याही गिरणीवाल्याने पैसे 1 रुपया पण घेतला नाही. त्याला फक्त काय पाहिजे? त्याला फक्त भुसा पाहिजे. आता सुद्धा इकडे मुळशी मावळात जर तुम्ही जाऊन बघितलं, कारण मला मागच्या 2 आठवड्यापूर्वीच एका मावळातल्या माणसाशी मी बोललो, म्हणलं भरडून कसं आणता? तर तो म्हटला काय नाही, गिरणीवालाच येतो घरी. तो काय म्हटला? आता रिसेंट गोष्ट आहे, 2 आठवड्यापूर्वीच मी एका शेतकऱ्याशी बोललो.
कोण शेतकरी काय ते जाऊ द्या, पण शेतकऱ्याने मला सांगितलं की ते घेऊन जात नाहीत. कोण येतो घरी? तो घरी येतो, त्याचाच टेम्पो विम्पो काहीतरी येतो आणि तेच भरडून देतात आपल्याला. पैसे नाही काय, फुकट. फक्त ते काय ढापत असतील काय असेल त्यांचा तो विषय नाही. पण सांगायचा मुद्दा असा आहे की समजा आपण असं धरूया एखादं थोडंफार घेतही असेल पैसे, शेतकऱ्यांनी सांगितल्यामुळे त्याच्यावर अविश्वास मला दाखवता येत नाही. मी जेव्हा केव्हा साडी भरडल्या तेव्हा मला माहिती आहे की पैसे घेत नाहीत 1 रुपया पण. म्हणजे 2 अनुभवाप्रमाणे असं दिसतं की पैसे घेत नाहीत. पण तरी एखादा कुठला घेतही असेल असं जरी धरलं तरी त्याला मुळात हेतू त्याचा काय, त्याला फक्त काय पाहिजे? भुसा पाहिजे. त्याला साडीतून फक्त भुसा पाहिजे. तांदूळ तो आपल्याला देऊन टाकतो. बरोबर का नाही? हे जसं आहे त्याप्रमाणे आपल्याला आता आपल्याकडे 2 भाग आहेत, एक भुसा आणि एक तांदूळ. तांदूळ काय आपलं चिद, म्हणजे मी, स्व, अहम, हा आपला काय हे आपलं तांदूळ आहे. आणि त्याचा भुसा काय आहे? नामरूप आहे. आता नामरूपात्मक जे जग आहे, हे नामरूपात्मक जग तुम्ही गिरणीवाला द्यायची तयारी ठेवा. कोणाला द्यायचं ते? तुम्ही जर गिरणीवाल्याला म्हटलं नाही भुसा पण आम्हाला दे तांदूळ पण आम्हाला दे, तर तो घेईल का? तो म्हणेल तू बघ दुसरी गिरण. आणि त्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. गिरणीवाल्याला भुशाशी घेणं देणं आहे आणि तुम्हाला तांदळाशी घेणं देणं असलं तर चांगलं आहे, मग तुमचं भरडून होईल. नाही तर काय होणार? तुम्ही उखळात भरडा. मग आहे का नाही? तुम्हाला दोन्ही पाहिजे का? दोन्ही पाहिजे असेल तुम्हाला कुठं भरडावं लागेल? घरीच भरडावं लागेल. त्याला वेळ लागेल. मग तुम्हाला घरी भरडायचं असेल तरी काय हरकत नाही. तुम्ही महाराजांकडे जाऊ नका, शास्त्राचा आधार घेऊ नका, कशाचा आधार, तुम्ही भरडा तरी चालेल. मग त्यावेळेस तुमचं नामरूप पण तुम्हालाच आणि चित पण तुम्हालाच. पण समजा आपल्याला नको आहे तसं, आपल्याला भरडण्याची अक्कल नाही किंवा आपल्याला भरडता येत नाही असं असेल तर काय करावं? सरळ गिरणीला देऊन टाकू. गिरणीवाला कोण असतोय? गिरणीवाला कोण असतो? गिरणी कोणाची आहे? गिरणी कोणाची असते? कोणाची असेल गिरणी? सांगा लवकर. गिरणी कोणाची आहे? लोक सांगत नाही, फार हुशार, त्यांना माहित आहे पण सांगत नाही. कोणाची गिरणी? गिरणी कोणाची आहे? कोणाची गिरणी? कुठं न्यायचं भरडायला तांदूळ? गिरणी सद्गुरूची आहे, म्हणजे महाराजाची गिरणी आहे की नाही? आता महाराजाची गिरणी महाराज ढापू शकतात. चांगल्या गिरणीचा मालक तर महाराज कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे ना. चांगल्या गिरणीचा मालक म्हणजे चांगला सद्गुरू आहे ना. मग तो आता चांगला जरी गिरणीचा मालक असला तरी त्याला काय पाहिजे? त्याला भुसा पाहिजे. तुमचं तांदूळ तुमच्याकडे देणार आहे तो, पण भुसा तुम्ही द्यायला तयार आहे का? भुसा द्यायला तयार आहे का? आता भुसा तुम्हाला सांगितलंय मी काय आहे, मग भुसा देऊन टाका. भुसा द्यायची तयारी पाहिजे ना. भरडायला गिरणीत कोण घेऊन जातो? शेतकरी. ज्याला भुसा पण द्यायचा असतो, ज्याला फक्त तांदळाशी घेणं देणं असतो, तो गिरणीत तांदूळ देतो, म्हणजे साडी देतो. आणि ज्याला भुसा द्यायचा नसतो तो काय करतो? घरच्या घरी त्याला बडवतो. आणि घरच्या घरी बडवता येत नाही, भरडता येत नाही असं मी म्हटलेलंच नाही. तसंही करता येतं. मग तुम्हाला काय सद्गुरूकडे जायलाच पाहिजे किंवा शास्त्राकडे जायला पाहिजे असं काही मी म्हटलेलंच नाही. पण जर तुम्हाला गिरणीत न्यायचंच असेल, म्हणजे जायचंच असेल, कारण भरडण्याची जर अक्कल नसेल तर जावंच लागणार. मग त्यावेळेस काय करावं लागतं? भुसा आपल्याला द्यायची तयारी लागते. काय लागते? गिरणीत तोच शेतकरी जातो ज्याची काय असते? भुसा द्यायची तयारी असते. मग तुमचा भुसा कुठं आहे? तुमचा भुसा काय काय भुसा काय आहे? नामरूपात्मक सगळं काय भुसा आहे. मग सगळं नामरूपात्मक जर भुसा आहे तर ते सगळं देण्याची तयारी पाहिजे. सगळं काय करायची? अर्पण करायची तयारी पाहिजे. तर काय होईल? तर तांदूळ भरडलं जातील. म्हणजे साळी भरडायची असतील तर काय करावं लागतं? भुसा द्यायची तयारी लागते. आता कसा द्यायचा भुसा, म्हणजे हे मोठी अवघड गोष्ट काही नाही आहे ना. कारण नामरूपाचा आपण विचार केलेला आहे. कुठपासून कुठपर्यंत नामरूप आहे ते सगळं देण्याची काय पाहिजे? तयारी पाहिजे. ती तयारी असली की मग भरडण्याची प्रक्रिया आपोआपच होणार आहे. आणि ती जर देण्याची तयारी नसेल तर मात्र भरडण्याची क्रिया होत नाही. काय होत नाही? भरडण्याची क्रिया होत नाही. तर स्थूल शरीर नामरूपात्मक आहे. स्थूल शरीरावर आरोपित सगळं नामरूपात्मक आहे. स्थूल शरीराच्या बाहेर तुम्ही ज्याला चिटकून बसलेले ते सगळे नामरूपात्मक आहे. मग तुमची संपत्ती असो, पैसा असो, म्हणजे वित्त असो, तुम्ही ज्याला चिटकून बसलेले आहात
म्हणजे तांदूळ ज्याला ज्याला चिटकून बसलेला असतं त्याला काय म्हणतात? त्याला भुसा असं म्हणतात. मग तुम्ही ज्याला ज्याला चिटकून बसले ते सगळा भुसा आहे. मग आपण कशाला चिटकून बसले? आपल्या मी व्यतिरिक्त ज्याला ज्याला आपण चिकटलो तो सगळा भुसा आहे. ते सगळं देण्याची तयारी पाहिजे. हे सगळं देण्याची तयारी असली की आपोआप काय होईल? भरडण्याची प्रक्रिया होऊ शकते. आणि हे द्यायची तयारी नसेल तर तेवढी साळी भरडली जात नाही. आणि कुठपासून कुठपर्यंत आपल्याला भरडावं लागेल? आपल्याला स्थूल प्रपंचापासून स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण ह्या सगळ्या प्रपंचामध्ये आपण ज्याला ज्याला चिटकून बसलो ते सगळं सोडावं लागेल. ते सगळं सोडायला लागेल म्हणजे ते सगळे सोडण्याची तयारी पाहिजे. ती असली की आपोमत काय होतं? आपोमत आपलं काय होणार आहे? तांदूळ आणि भुसा वेगळं होणार आहे. आणि एकदा का तांदूळ, जसं जसं तांदूळ बाहेर पडायला लागतं तसं तसं भुसा पण बाजूला पडतो. आणि जर शेतकरी तिथंच उभा असला आणि त्याने भुशावर पण नजर ठेवली आणि जर गुपचूपपणे तो भुसा ढापायला लागला तर गिरणीचा मालक काय म्हणेल? आता थांबवा आणि तू उरलेली साळी उचलून घरी जा, तुझं तू बघ, असं म्हणेल की नाही? तसं एकदा का सद्गुरूकडे गेला आणि एकदा का म्हटले तुम्ही महाराज हे सगळं तुमचंच आहे, की परत म्हणायचं नाही? परत म्हणायचं नाही का काय माझं आहे? मग परत असं पण नाही म्हणायचं महाराज तुम्हाला कशाला लागतंय ते? म्हणजे गिरणीच्या मालकाला जर तुम्ही म्हटले तुला कशाला पाहिजे भुसा, तुला काय भुशाचं काय करायचंय, नाही की? असं गिरणीच्या मालकाला म्हणता येत नाही. तसं महाराजांना म्हणता येत नाही महाराज तुम्हाला पैसे कशाला पाहिजेत, तुम्ही तर वैराग्यवान आहात, तुम्हाला कशाला भोग पाहिजेत, आहे की नाही? तुम्हाला कशाला चांगलं चांगलं खायला पाहिजे, तुम्हाला कशाला पैशाची गरज आहे, तुम्हाला कशाला शेतीवाडीची गरज आहे, संपत्तीची तुम्हाला काय गरज आहे, असं महाराजाला म्हणता येत नाही, आहे की नाही? म्हणून महाराज लोक श्रीमंत होत चालले बरं, भुसा गोळा करून करून, है ना? तर भुसा जो आहे हा भुसा आपल्याला काय करतो? सोडावा लागतो. एकदा का आपण ठरवलं की हे महाराजांचं आहे ते आपल्याला काय करावं लागतं? तसा दृढ निश्चय करावा लागतो. आणि मग त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलेच म्हणून समजा. काय झालं? तुम्हाला जे जे वाटतं, तुम्ही ज्याला ज्याला चिकटले ते तुम्ही फक्त महाराजांना अर्पण करून टाका. महाराजांना म्हणजे तुम्हाला महाराजांना अर्पण करण्याची इच्छा नसेल तर गिरणी भरपूर आहे. तसे काही महाराज म्हणजे समजा मी महाराज आहे, तुम्ही ज्ञानदेव महाराजांना अर्पण करा. तुम्हाला जे वाटतं असं की हे ज्ञानेश्वर महाराजांना सगळं अर्पण, आपली ज्याच्यावर श्रद्धा असते अशांना अर्पण करायला काही हरकत नसते. पण एकदा का म्हटलं हे कोणाला? देवाला अर्पण आहे, की मग आपला त्याच्यावर अधिकार ठेवायचा नाही, आपला त्याच्याशी काही अधिकार ठेवायचा. अर्पण म्हणजे अर्पण. नाहीतर मग साधारण माणसाची परिस्थिती कशी होते? 100 रुपये जरी पेटीत टाकले दक्षिणेच्या तरी त्याला 2-4 महिने काही 2-2 वर्ष त्याला आठवत राहतं. मी पंढरपूरला गेलो होतो ना मागच्या वर्षी, तेव्हा 101 रुपया दान केला होता असं त्याला आठवत राहतं. म्हणजे त्याने ते वेगळं केलेलं नाही अजून. म्हणजे पंढरपुरात जाऊन 1 वर्षापूर्वी जर त्यांनी 101 रुपये दिला असेल तर तो त्याला, काही काही लोक तर त्याच्यापेक्षा भारी असतात, ते चांदीचं समजा पत्रा लावला तर त्याच्यावर नाव कोरून ठेवतात की पिढ्यानपिढ्या लोक पाहतील की हे कोणी दिलंय. म्हणजे ते देऊन त्याचा काहीच उपयोग होत नाही. एक लेख आला होता सकाळ पेपरमध्ये, पंढरपूरच्या मंदिरामध्ये चांदीचं जे काम पूर्वी एका पुण्यातल्या सोनाराने केलं, ते पुण्यातला किंवा मुंबईतला, तर त्याचा तो लेख होता. तर त्याने ते छान लेख लिहिला होता. त्याच्यामध्ये त्याने सगळं लिहिलं की तो जेव्हा तरुण किंवा काय असेल त्याचा, तर त्यावेळेस त्यांनी त्याच्या आई का वडिलांच्या कोणातरी तीर्थ वगैरे ते सगळं बनवलं. आणि ते केल्यानंतर त्याने त्याचं नाव, त्याच्या आईचं का बापाचं नाव, असं सगळं ते टाकून तिथे लिहिलं होतं मोठ्या अक्षरात. मग आता तो वयस्कर झाला, तो मनुष्य वयस्कर झाला. आता त्याने लिहिलं की मला आता लक्षात आलं की मी किती मूर्ख होतो, म्हणजे काय करत होतो मी तिथे, म्हणजे नाव लिहून ठेवलं तिथे. अर्थात तो त्याचा एक धार्मिक मनुष्य असल्यामुळे त्याला ते नंतर लक्षात आलं. पूर्वी तो व्यावहारिक होता, आध्यात्मिक व्हायला त्याला वेळ लागेल. तर त्याच्या डोक्यात ते राहतं, काय राहतं, हे चांदीचं सगळं कोणी केलंय, मी केलेलं आहे. म्हणून ते एकदा का अर्पण केलं की ते अर्पण केल्याची ते आतून नष्ट व्हावं लागतं. म्हणजे तो चिद जो आहे, म्हणजे अहम जो आहे, तो मी जो आहे, त्या मी वरून ते नष्ट व्हावं लागतं. म्हणजे एकदा का तुम्ही जर चुकून म्हटले, म्हणू नका, म्हणजे माझं म्हणणं आहे म्हणू नका, तुम्ही जर चुकून म्हटले महाराज हे घर तुमचंच आहे, तर तुम्हाला फार अडचण येईल. कारण महाराज माझ्यासारखा असला दयाळू जर बरा आहे तो काय म्हणणार नाही. नाहीतर माझ्यासारखा दयाळू महाराज दुसरा जरा विचित्र महाराज असेल तर तो म्हणेल आणा कागदपत्र आता करा ट्रान्सफर ना, आहे ना, असं म्हणेल ना. म्हणजे मी असं कोणाला म्हणत नाही म्हणून मी दयाळू म्हटलं स्वतःला, पण माझा दयाळूपणा कायमच थोडी राहील.
एका दिवशी मी कारण लोक मला म्हणतात महाराज काय तुमचंच घर आहे, माझंच घर म्हटलं मग मी अडचण निर्माण करू शकतो ना, हे सगळं आपलंच तर आहे असं म्हण. साधारण माणसाला म्हटलं तर चालतं हे वावर सगळं आपलंच आहे. साधारण माणसाला म्हटलं तो त्याला कळतं की हे काही खोटरड आहे म्हणून, हे काही खरं बोलत नाही. पण महाराजांनी जर मनावर घेतलं तर महाराज म्हणतो आता तू म्हटलं ना सगळं वावर आपलंच आहे, मग कर आता आश्रमाच्या नावावर. आता महाराज गिरणीत टाकणार ना महाराजांची गिरणी म्हणजे आश्रम नाही का. महाराज काय करणार तो सगळं, त्यामुळे जरा जबाबदारी असते. म्हणून लगेच काय ते चिकटलेलं सगळं आपल्याला वेगळं करण्याची, पृथक करण्याची इच्छा नसते. आणि तशी आली तर फार मोठा अधिकार समजावा. तुम्हाला जे काही वाटतं, तुम्ही ज्याला चिकटलेले आहेत ते काय करा, वेगळं करण्याची, पृथक करण्याची अपेक्षा ठेवा. कारण मी हा या सगळ्या नामरूपात्मक प्रपंचाला काय झालेला आहे, त्या भुस्याला जसं तांदूळ चिकटावं तसं चिकटलेलं आहे. काही फार वेगळं काही मोठा काही चिकटलेलं नाही, सोपं काम आहे ते. पण तांदूळ जे आहे हे वेगळं करण्यासाठी आपण हाताने जर सोलत बसलो, शेंगा फोडणं सोपं आहे, पण साळीपासून तांदूळ वेगळं करणं काय अवघड आहे. चुकून जर हातात नाकात घुसलं ते भुसा फार भयानक असतो. भुसा जर आपण बोटाने वेगळा करायचं ठरवलं तर काय होतं, त्या भुस्याचं टोकदार असतं, एक बाजू, दोन्ही बाजू टोकदार असतात, नखात घुसू शकतं, पोटात रक्त काढू शकतं, एवढे त्याला टोक असतं बारीक. तसं हे नामरूपात्मक जग सुद्धा आपण वेगळं करायचं ठरवलं पण रक्त काढतं किंवा काही होतं, असं काही सांगते ते अवघड जातं. म्हणून त्याला उखळात किंवा गिरणीत टाकावं लागतं. स्वतः हाताने काढायचं म्हणजे एक एक सोलत जरी बसला तरी किती वेळ लागेल सांगता येत नाही. आणि अधिक जखम करायचं किंवा त्रासदायक होण्याची शक्यता असते. आणि तसंच शिजायला घातलं तर भात खाता येईल काय? भात खायचा असेल आपल्याला तर साळी शिजायला घातल्या, कशाला भरडायचं, डोक्याला त्रास करून घ्यायचं, असं विचार करून साळी शिजायला घातल्या. काय 4 शिट्ट्याच्या ऐवजी 8 शिट्ट्या करू, काय होत आहे, काय हरकत काय? तुम्ही प्रयोग करा ना. काही लोकांनी केलं नसेल तर उद्या करा प्रयोग. 4 शिट्ट्याच्या ऐवजी काय करा, 8 शिट्ट्या करा. बरं जाऊ दे, 8 कशाला, 12 शिट्ट्या करा. 12 शिट्ट्या करून तरी निघल का नाही वेगळं, भात खाता येईल का नाही? आपल्या जेवणात भातामध्ये जर साळीचा, भुस्याचा 2-3 जरी भाग आले तरी घशाच्या खाली उतरणं अवघड आहे. त्याला आपल्याला बाजूलाच करावं लागतं है ना. म्हणून भुसा खाणं सर अवघड काम आहे, भात खाता येतो. तसं चिद जे आहे ते चिद ग्रहण करता येतं. चिदला ग्रहण करायचं म्हणजे आपल्याला अहम जो आहे तो आपल्याला ग्रहण करायचा, भुसा ग्रहण करायचं नाही. जसं नामरूपात्मक जग जे आहे हे ग्रहण करायचं नाही, पण आपण आयुष्यभर फक्त ह्यालाच ग्रहण करत बसलो. आणि म्हणून किती जखमा आणि किती वेळा हा पुनरावृत्तीचा खेळ आहे काही सांगता येत नाही. ज्याप्रमाणे साळी पुनरावृत्तीला कारण होतात तसं तिथपर्यंत आपण या पुनरावृत्तीमध्ये राहणार आहे, जिथपर्यंत या नामरूपात्मक जगाशी आपण काय चिकटलेले आहोत तिथपर्यंत पुनरावृत्ती कोणीच टाळू शकत नाही. म्हणून याच्यापासून वेगळं झालं पाहिजे, वेगळं व्हा, याच्यापासून वेगळं झालं पाहिजे. तर जेवढं नामरूपात्मक आहे याच्या बाहेर आणि याच्यापासून आतमध्ये अहमपर्यंत, अहमच्या पुढे जेवढं लागलं एवढं सगळं काय करायचं आपल्याला, अहम म्हणजे मीच्या पुढे काही लावलेलं असू दे, मीच्या पुढे जेवढं चिटकवलंय ते चिटकवलेलं आहे, तर चिटकवलेलंच गेलं पाहिजे. म्हणजे मी ब्राह्मण, आता मी ब्राह्मण असं म्हटल्यानंतर ब्राह्मण हे काय झालंय, ब्राह्मण हे नामरूप आहे. मी तुम्हाला आधीपासून सांगत आलोय, बऱ्याच दिवस आपण त्याचा विचार केलाय. तर ब्राह्मण जे हे काय केलेलं आहे, म्हणून ब्राह्मण पण आपल्याला वेगळं करणं फार अवघड आहे, सोपं नाहीये ते. वेदांताचा चांगला अभ्यास करणारे लोक स्वतःला ब्राह्मण समजतात आणि काळात गेले. मोठमोठे अभ्यासक जे स्वतःला वेदांती महापुरुष समज असतील, समाजाला वेदांती म्हणून ओळखतो किंवा अभ्यासक मोठा महाराज म्हणून ओळखतो, ते लोक स्वतःला काय समजतात, मी ब्राह्मण आहे असं समजतात. मी ब्राह्मण आहे असं म्हटल्याने काय झालं, ब्राह्मण या नामरूपापासून ते काय झाले, वेगळे झालेले नाही. आणि म्हणून त्यांची पुनरावृत्ती टळत सद्गती होते, पुनरावृत्तीमध्ये राहतो. म्हणून मी ब्राह्मण असं म्हटलं की संपला. मी दयाळू, मी पापी, मी पुण्यवान, मी चांगला, मी वाईट, मी जीव असं म्हटल्याने सुद्धा, कारण आपण जीव मी आहे हे लक्षात घेणं जितकं अवघड समजतो त्यापेक्षाही पुढे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण स्वतःला जीव समजणं ही अवघड गोष्ट आहे, तशी सोपी नाही. पण तरी सुद्धा ते सुद्धा पुढे मान्य नाहीये. म्हणजे चिदाभासाच्या शेवटच्या अवस्थेवर जरी एखादा असेल तरी सुद्धा तो चिकटलेलाच आहे, कारण त्या अवस्थेला तो चिकटलेला आहे. कारण अवस्था रहित चिद आहे.
ज्याला कुठलीच अवस्था नाही असं चिद आहे. आणि म्हणून या अवस्था सुद्धा नामरूपात्मक आहेत आणि या अवस्थांना सुद्धा आपल्याला त्या भुस्याप्रमाणे समजलं पाहिजे आणि त्याचा नाश करणं गरजेचं किंवा त्याला वेगळं करणं गरजेचं आहे. मी नवरा, मी बायको, मी श्रीमंत, मी गरीब, काहीही असो, हे सगळं काय, हे सगळं चिकटलेली अवस्था आहे. म्हणून आपण काय आहोत ना, अहम मनुष्य न च देव यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, हे वाचलंय आपण, म्हणजे हे हस्तमलकात लिहिलेलं आहे. पण ही अवस्था जी आहे, ही अवस्था कशी येते? ही तांदळाची अवस्था आहे, ही चिद्रूप अवस्था. ही चिद्रूप अवस्था कशी येऊ शकते? भरडल्यानंतर येणार आहे, वेगळं केल्याशिवाय येणार नाही. नामरूप पृथक्कृती त्याच्याशिवाय हे येणार नाही. म्हणजे हे जरी असं जरी म्हटलं असलं सगळं की हे असं मी नाहीये, हे मी नाहीये, ते बरोबर आहे. पण हे येणार कधी? ही अशी अवस्था येणार कधी? भरडल्यानंतर येणार. आपण या ठिकाणी जमा होऊन भरडण्याचीच प्रक्रिया करतोय. आपण इथे येऊन काय करतोय? आता ही भरडण्याचीच प्रक्रिया सुरू आहे. पण भरडण्याची प्रक्रिया जी असते ती पूर्ण होणं गरजेची आहे. म्हणजे पुढे पुढे आपल्याला त्याचं जाणं गरजेचं आहे. भरडायला पाहिजे. नाहीतर फक्त साळी घेऊन आपण गिरणीत गेलो आणि भरडलंच नाही तर उपयोग होत नाही. पुन्हा साळी घेऊन घरी आला तर त्याचा काही उपयोग होत नाही. तर या सगळ्या नामरूपात्मक जगतापासून आपल्याला काय व्हायला पाहिजे? निराळं व्हायला पाहिजे, वेगळं व्हायला पाहिजे. आणि हे वेगळं होण्यासाठी आपल्याला शास्त्र सद्गुरूरूपी गिरण आहे. शास्त्र आणि सद्गुरूरूपी काय आहे? ही गिरण आहे. त्याच्यात टाकायचं हे सगळं. ते टाकलं की आपोआप भरडायची प्रक्रिया सुरू होते. आणि ती सुरू झाली की हळूहळू का होईना, हळूहळू होते ना, काय होईल? ते वेगळं होत जाईल. ते वेगळं होत गेलं की त्यातला भुसा घ्यायचा नाही. आपल्याला भुसावर लक्ष ठेवायचं नाही. म्हणजे आपल्याला कशावर लक्ष ठेवायचं नाहीये? आपल्याला नामरूपात्मक कशावरच लक्ष ठेवायचं. हे काहीही आपलं नाही आणि आपल्याला नकोय, ही एकमेव इच्छाच तुम्हाला याच्यातून बाहेर काढेल. हे काहीही माझं नाहीये आणि हे जरी माझं असं वाटतं, मी जरी याला चिकटलेला वाटतं, तरी माझं काही नाही, मला नकोय. म्हणून एखाद्याची बायको जर मेली तर त्यांनी रडू नये. का बरं? काय बरं रडू नये? का रडू नये बायको मेली? कारण तो भुसा आहे. काय आहे? आपण त्याला माझं समजतो आणि तो भुसा प्रकृतीने म्हणा कोणीतरी काय केला? काढला. पण ती बायको जरी मेली तर हा मरेपर्यंत माझी बायको माझी बायको म्हणत राहतो. म्हणजे ह्याचा तसा भुसा निघालेला नाही. ठीक आहे. म्हणजे एखाद्या माणसाची बायको मेली, हा त्याच्यानंतर समजा 20-25 वर्ष जागला असं करू, हा मरेपर्यंत काय करत नाही? ते विसरत नाही. तो त्याच्या डोक्यात तेच राहतं आतमध्ये. म्हणजे त्याच्या अहमवर काय राहतं? कायम माझं, माझी बायको माझी बायको माझी बायको असं राहतं. ते जात नाही. ते जाणं एवढं सोपं नाही. आलं लक्षात? मग मेलेली बायको जर आपल्या मनातून जाऊ शकत नाही तर जिवंत बायको जाईल कशी? मेलेली बायको जर आपल्या मनातून जात नाही, असं जगाची रीत आहे, जगाची परिस्थिती अशी आहे, तर जिवंत बायको कशी जायची मनातून? अवघड नाही. म्हणून गुरु पाहिजे, म्हणून शास्त्र पाहिजे. शास्त्र सद्गुरूंच्या आधारानेच हे शक्य होईल. जगामध्ये कुठलीही गिरण ह्यातला कामाला येत नाही. आलं सर? कारण जगातली लोक जी आहेत ती तुम्हाला चिटकून राहायला शिकवणार आहेत. शास्त्र सद्गुरू हे तुम्हाला याच्यापासून वेगळं व्हायला शिकवणार. फक्त बायको मुलं असं नव्हे तर संसार पूर्ण, म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण प्रपंच ह्या सगळा. कारण हे व्यावहारिक बायको मुलं किंवा संपत्ती ही फार क्षुद्र गोष्ट आहे. यांच्यापासून वेगळं होणंच तिथे जमत नाही. तिथं त्याच्या आतमध्ये स्थूलच्या आतमध्ये सूक्ष्म कारण महाकारण ह्याच्यापासून वेगळं होणं तर किती लांब आहे ना, है की नाही? आणि यांच्यापासून वेगळं तर आपल्याला यमच करतो. तो काही सोपं काम द्यायचं. पण तो जेव्हा वेगळं करतो तो काय वेगळं करू शकत नाही. तो फक्त स्थूल शरीर तुमचं वेगळं करेल ह्या सगळ्या जगापासून, स्थूल जगापासून. पण तो त्या सगळ्या जगाचे संस्कार तुमचं वेगळे करू शकत नाही. तो अंतःकरणामध्ये ते संस्कार तसेच ठेवतो. यमामध्ये काय दोष आहे? यम का चुकीचा आहे? चुकीचा म्हणण्यापेक्षा यम तुम्हाला काय बोध नाही देऊ शकत. येते यम फक्त तुम्हाला स्थूल भागापासून निराळा करेल. पण त्या सगळ्या स्थूल भागाचे नामरूपात्मक जगाचे संस्कार हे तो काय करेल? अंतःकरणामध्ये छापून ठेवेल. तो ते पुसत नाही. छापून ठेवलं म्हणजे आपणच छापून ठेवतो. तो पुसत नाही. ते तो म्हणतो राहू देत. ते उलट त्याच्यावर तर तुला पुन्हा दुसरं शरीर मिळणार आहे म्हणून तो त्याला काही धक्का लावत नाही. सद्गुरू काय करतात?
सद्गुरू स्थूल शरीर स्थूल प्रपंचाला पुसत नाही बसत. ते काय करतात, आतल्या याला धक्का लागतो. आतल्या याला पुसलं की इकडचं बाहेरचं पुसायला लागतं. म्हणून मी तुमचं काय करतोय, तुमचं ब्रेन वॉश करतोय. काय करतोय म्हणजे तुमच्या मनाला बुद्धीला मी काय करतोय, त्याला भरडायचा प्रयत्न करतो. हे नव्हे, त्याच्याही पुढे जीवाला भरडायचा प्रयत्न करतो. काय करतोय, तुमच्या जीवाला भरडायचा प्रयत्न करतो. पण तो जीव किंवा बाहेर मन बुद्धी यांना भरडायचं असेल तर त्यांना भरडलं जाईलच. पण त्यांना भरडत असताना स्थूल जो प्रपंच आहे ह्याला सुद्धा भरडण्याची आपली तयारी असावी लागते. काय असावी लागते, तयारी असावी लागते. कारण यांना भरडायला लागलं की इकडं काय गोंधळ होईल हे सांगता येत नाही. म्हणून ही तयारी असावी लागते. नाही तर मग लोक म्हणतात, अरे महाराजांकडे गेला तुझं वाटोळच व्हायला सुरुवात झाली. काय झालं, महाराजांकडे गेलं काय झालं, तुझं वाटोळ व्हायला सुरुवात झाली. महाराजांकडे गेले की वाटोळ होईल का चांगलं होईल हे सांगता येत नाही. महाराजांकडे गेलं की तुझं चांगलं होईल का वाईट होईल सांगता येत. कारण चांगलं वाईट हे का त्याच्यावर अवलंबून नसतं. पण महाराजांकडे गेलं, जर अशा गिरणीवाल्या महाराजांकडे जर गेले तुम्ही, तर काय होईल, तर स्थूल प्रपंच तुमचा आपोमत जो चिकटलेला आहे तो तुटायला लागेल. तुमच्या मनातून, तुमच्या बुद्धीतून, तुमच्या चित्तामधून, तुमच्या जीवावरून निसटायला लागेल. आणि जसं निसटायला लागेल तसं एक तर तुम्हालाच भीती वाटेल, किंवा तुमच्या आजूबाजूचे तुम्हाला सांगतील काहीतरी गडबड झाली तुमची. अहो हसले कसले महाराज, लग्नाला जाऊ देत नाही, वडदिवसाला जाऊ देत नाही, मैतीला जाऊ देत नाही, गोतावळ्यात येऊ देत नाहीत, गोतावळ्याला एकत्र येऊ देत नाही. मी कधी म्हणतो का जाऊ नका, मी कधी म्हणतो मला जाऊ नका, मी तर म्हणतो रोज जा. तुम्हालाच आतमध्ये खातंय तुमचं मन की अरे जाऊ का नको, जाऊ का नको. जाता तुम्ही तो भाग नाही राहा, पण तुम्हाला भीती असते. तुम्ही ऐकत नाही, हा भाग तुमचा आहे, माझा नाही. पण काय होतं ना आतमध्ये की अरे मग गेलं तरी तुम्हाला जाऊन येईपर्यंत भीती असते. महाराज काय म्हणतील आपल्याला, आपण गेलोच दहाव्याला, गेलोच मैतीला, गेलोच लग्नाला. आणि मग हे नवीन जे लोक असले तर ते तुम्हाला म्हणतात, अरे काय तुमचे असलं कसलं परमर्थ आहे. काय होतं, गोतावळ्यापासूनच आपल्याला वेगळं करतायत. हा कसला, मी काही म्हटलं का तुम्हाला तुमचं घरदार सोडून अंगाला लोंगोटी बांधून हिमालयाचा, असं म्हटलं कोणाला? मी काहीच नाही म्हटलं. पण तुम्ही माझ्याकडे आले की आपोआप ह्यांच्याविषयी तुमची विरक्ती तयार होते. आपोआप जर तयार होते तर त्याला मी काय करू, गिरणीच असली त्याला काय करणार, ते तुटायला लागतं. तुमची आपोआप त्यांच्याविषयीचे भाव कमी व्हायला लागतात. आणि हे जेव्हा एखाद्या नवीन साधक असेल किंवा जरा थोडासा त्याला हे सोडायचं नसतं, असे जर लोक असतील तर ते मग म्हणतात, बाबा महाराज आता राम राम. तसे राम राम केलेले भरपूर लोक आहेत. भरपूर लोक राम राम करून टाकतात. तुम्ही टिकले हा मोठा भाग आहे, म्हणजे आश्चर्याचा भाग आहे की नाही. तर आपोमत होतं. काय होतं, तो होशील जायचा सोयरा, असे ज्ञानेश्वरीने 18 अध्यायात ओविलेले 17 किंवा 18व्या अध्यायात. हा येतं, विस्मो असे हा दातारा, तू होशील जायचा सोयरा, सोयरिकेच्या व्यवहारात तो मुखेच की. त्याचा सगळा सोयरिकीचा व्यवहार संपणार आहे. जो हा म्हणजे देव जर सोयरा झाला तर काय होईल, सगळे सोयरिकीचे व्यवहार मुकणार, असं ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. मग सोयरिकीचे व्यवहार मुकत चालले तर समजायचं आपण देवाकडे चाललोय. आणि सोयरिकीचे म्हणजे तुमचा गोतावळा वाढतोय, तुम्ही अधिक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जायला लागलेत, तर समजून घ्यायचं की तुम्ही देवापासून दूर चाललेत. मग तुम्ही महाराजांना फसवून जा, किंवा महाराजांच्या मनाविरुद्ध जा, किंवा महाराजांना सांगून जा किंवा न सांगून जा, तो काही विषय नाही. जितकं तुम्ही गोतावळ्यात गुंतले तितकं समजून काय घ्यायचं, आपोमच समजायचं काय की आपण देवापासून दूर चाललेलो. पण काही लोकांचं कसं असतं, जेव्हा तरुण हे असतं, तरुण भाव असतो की परमार्थात काहीतरी करायचंय असा भाव असतो. म्हणजे पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष, एक 10 वर्ष 15 वर्ष लोक जेव्हा परमार्थ करतात वेदांतामध्ये, तेव्हा तिथपर्यंत ते खूप प्रयत्नपूर्वक करतात. कुठं जात नाही, नातेवाईक नाही, हे नाही. मग नंतर 15-20 वर्षांनी त्यांना लक्षात येते, काय फरक पडतोय, काय होत नाही, चला काही फरक पडत नाही असं नाही. तुमची घसरण झाली, तुम्ही दुसऱ्या दिशेने चाललेत, चिकटायला लागलेत. पुन्हा काय होतंय, पुन्हा चिकटायला लागतं. भरडलेलंच गेलं नाही ना, त्यामुळे पुन्हा चिटकायला लागतं आणि मग अडचण येते. मग तो पुन्हा स्थूलावरच, स्थूलच्या बाहेरच्या प्रपंचामध्ये, मग आतमध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही. स्थूल आणि सूक्ष्म
हे जे नामरूपात्मक जग आहे, या जगापासून वेगळं होण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे याला पृथक करण्याचा प्रश्न येत नाही. याला पृथक करणं म्हणजे वेगळं करण्याचा प्रश्न येत नाही. आपल्यासाठी फार मोठं नामरूपात्मक जग नाहीये. आपल्यासाठी फार मोठं, ज्याला चिकटलोय आपण, ते असं मोठं आहे का? संसार जो आहे, हा संसार 14 भुवनाचा जरी असला, नामरूपात्मक प्रपंच जरी 14 भुवनांचा असला, तरी सुद्धा आपण ज्याला चिकटलोय, जे तो प्रपंच किती मोठा आहे, तो असा किती मोठा आहे? तो फार मोठा नाहीये, तो फार छोटा आहे. आणि त्याला काय आपण स्वतःहून वेगळं थोडीच करायचंय. आपल्याला फक्त काय करायचं, वेगळं होण्याची इच्छा ठेवायची. म्हणजे नामरूप पृथक्कृतीची इच्छा ठेवायची, एवढंच करायचं आपल्याला. पुढचं काम शास्त्र, सद्गुरू, ईश्वर यांच्या कृपेने होऊन जातं. ईश्वर सुद्धा काही आडकाठी करत नाही. ईश्वर सुद्धा आडकाठी करत नाही. उलट ईश्वरी सृष्टीला आपण माझं म्हणतो, हा गुन्हाच आहे, नाही का? त्यामुळे ईश्वर सुद्धा काही आपल्याला ह्याच्यामध्ये अडथळा निर्माण करत नाही. आपण आपल्यालाच अडथळा निर्माण करतो. त्यामुळे फक्त एवढी इच्छाच आपल्याला काय करेल, ह्याच्यातून पुढे घेऊन जाईल. म्हणून स्थूल प्रपंच आणि त्याच्या बाहेर असलेलं जग, म्हणजे स्थूल शरीर आणि त्याच्या बाहेरचं असलेलं जग, यांना माझं समजणं म्हणजे यांना चिटकून राहणं हे सोडलं पाहिजे. चिटकून राहू नका. चिटकून राहू नका म्हणजे कसं? चिटकून राहू नका म्हणजे कसं? मनाने, बुद्धीने, चित्ताने, अंतःकरणाने, अहंकाराने. कारण आपण या पाच अतिइंद्रियाने यांना चिकटलेलं असतो. या 5 अतिइंद्रियाने किंवा एका शब्दात मनाने आपण त्यांना चिकटलेला असतो. आणि म्हणून इंद्रिय त्यांना चिकटतात. इंद्रिय त्यांना का चिकटतात? इंद्रियांना चिकटण्याचा अधिकार नाही. इंद्रिय ही जड आहेत. त्यांच्यापेक्षा चेतन जे आहे ते ही 5 अतिइंद्रिय आहेत. म्हणून अतिइंद्रिय ही जास्त छिद्रूप असल्यामुळे, जास्त छिद्रूप अतिइंद्रिय आहेत. ही अतिइंद्रिय जी ही या विषयांना चिटकून राहतात. म्हणून ही जी इंद्रिय आहेत, बाह्य इंद्रिय, स्थूल इंद्रिय, ही त्यांना झोंबतात. नाहीतर त्यांना काही तसा अधिकार नाही किंवा त्यांच्यामध्ये तेवढी काही शक्ती नाहीये. म्हणून ह्या अतिइंद्रियांपासून म्हणजे मनातून जर आपण हे काढलं, चिकटण्याचे जे भाव आहे आपला, तो जर काढून टाकला, तो आंतरिक भाव आहे. त्यामुळे तो बाह्य याच्यावर एवढा दिसेलच असं काही म्हणता येत नाही. आतून तो भाव काढला, त्याच्या आतमध्ये जीव आहे. तो जीवावरून जर काढला, म्हणजे जीव जर यांच्यात गुंतवला नाही, काय केलं नाही, जीव यांच्यात गुंतवला नाही तर फार भलं होईल. जीव कोणात गुंतू नये, जीव पांडुरंगात गुंतवावा, बाकी कोणात गुंतू नये. आपला जीव कोणातच नसावा. जीव एका देवामध्ये गुंतवावा. पण आपला जीव ह्यांच्यात गुंततो. काय होतंय, आता आपल्या ह्यांच्यात जीव गुंतून राहतो. म्हणजे अशी तयारी असावी की देव आहे, म्हणजे पांडुरंग आहे, तर देवासाठी जीवाने जगावं. जीवाचं जगणं हे देवासाठी असावं. म्हणजे आपलं जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपला जगतो काही असो, पण आपलं लक्ष कशावर राहिलं पाहिजे, देवावर राहिलं पाहिजे. आपण यांच्यासाठी जगलो नाही पाहिजे. आज आपण यांच्यासाठी जगतो, जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण यांच्यासाठी जगतो. मनुष्य पार म्हातारा झाला तर काही म्हातारी माणसं देवासाठी जगतात. ते म्हणतात बस आता हरिहरी शिवाय आपल्याला काही पर्याय नाही, किंवा हरिहरी करायचं. आता लोक सांगतात त्याला समाजातली, बाबा आता हरिहरी कर. तरी हा हरिहरी करता करता त्याचं लक्ष सोनेवर, नातवंडावर ह्याच्या गुंतून राहतं. हे दुर्दैवाचा भाग, चांगली गोष्ट नाही. त्याचा जीव कुठे गुंतून राहतो. पोरबाळ पण त्याला सांगतात कशाला आता जा, तुझं संपलं ना, आता हरिहरी करा, असं मुलं बाळ सांगतात. जास्तच गुतायला लागले हे तर. आणि असं पण असतं की तुम्ही जर जास्तच हरिहरी करायला लागले तर काही लक्ष द्या की आमच्यावर, असं पण असतं. बरं, उलट पण असतं. तुम्ही महाराजांचं ऐकलं जर हरिहरी खरंच करायला लागले तर त्यांना लक्ष देते, हे गडबड झाली. मग ते काय म्हणतात, अहो जरा लक्ष द्या इकडं पण, आमच्यावर पण. मग काही म्हातारी चांगली हुशार असतात, ते म्हणतात आता बस, आता काही नाही, आता फक्त हरिहरी, आता काय कोणाची घेणं देणं नाही. असं होतं. पण ते म्हातारपणात तेवढी अक्कल सुचते, पण त्यावेळेस तिथून पुढे एवढा सोपं नाहीये. म्हणून तरुणपणात जर हे लक्षात आलं की जीव कुठं गुंतवायचा नाही, जीव कोणात गुंतलेला नाही पाहिजे, तर काय होईल, तर भलं होतं. आणि हे तुमचं तुम्ही जरी केलं तरी चालतंय. ह्याला काय महाराजांची तशी गरज नाही खरं पाहिलं तर, है ना. तुमच्या बायकोत जीव गुंतू नका हे सांगण्यासाठी महाराज कशाला पाहिजे? महाराज कशाला पाहिजे? तुमच्या उखळात ते भरडलं नाहीत म्हणून तुम्हाला महाराजांची गरज आहे, बाकी काही कारण नाही. नाहीतर तुमच्या उखळात तुम्ही तेवढं कुटू शकता.
तुम्हाला चांगलं कुटून घेतलेलं आहे तरी तुम्ही हे कुटत नाहीत, हा भाग निराळा आहे. आपलं काय कमी कुठलंय आपल्याला? आयुष्यभर चांगलं कुठून काढलंय का नाही? का नाही कुठलं? अजून वाटतच नाही कुठलेलं. आपल्याला कुठलंय असं वाटतच नाही का? आता काय करणार मग आपण त्यात, नाही का? जागा झाल्या, भोगा झाला, जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्या डोक्यात त्याच्याशिवाय काही दुसरा विषय आहे का? महाराजांचा विषय कधी कधी अभ्यास केला येतो, है नाही? तुम्ही इथं बसले तरी घरची आठवण राहील, पण महाराजांचा विषय, महाराजांचा अभ्यास हा कधीतरी लक्षात येतो. याला मोह म्हणतात, हे स्नेह आहे, काय चिकट चिकट भाग आहे, चिकटून राहतो. जसं तांदळाला साळीला जसं तांदूळ आणि भुसा, म्हणजे भुसा चिटकून राहतो तांदळाला, त्याप्रमाणे आहे. तर इच्छा ठेवा. हे काय इच्छेवर चालेल सगळं. हे कशावर चालेल? तुमच्या इच्छेवर चालणार. तुम्हाला काय करायचंय तुमच्या हातात आहे. यांच्याशी तुम्ही चिटकून राहिले तरी सुद्धा यम तुम्हाला दूर करेल. यम काय करेल? दूर करेल. यम दूर केला तरी संस्कार तो काय करणार नाही, तो पुसणार नाही, तो संस्कार पुसणार नाही, तो ते करत नाही. त्याचा तो अधिकार नाहीये, त्याला तो अधिकार नाहीये. त्याला एवढा अधिकार आहे तुम्हाला यांच्यातून वेगळा करण्याचा. ज्यांच्यासाठी आपण राबतो, ज्यांच्यामध्ये चिटकून राहतो, तुम्ही राबू नका असं नाही, चिटकून नका राहू. तुम्ही सगळं करा, सगळ्यांची व्यवस्था करा, सगळा संसार चांगला करा, पण तुमचा जीव, तुमचं मन त्यांच्यात गुंतू नका. अवघड आहे पण गुंतू नका. कसं असतं, मी खूप बऱ्याच वेळा उदाहरण सांगत असतो की एखादा नोकरी करणारा मनुष्य असतो, तो कंपनीमध्ये नोकरी करतो किंवा एखाद्या डिफेन्समध्ये, एअरफोर्समध्ये किंवा मिलिटरीमध्ये नोकरी करतो. आता त्याला त्याचं मिलिटरीची नोकरी करताना तो सगळं व्यवस्थित काम करतो, कंपनीचं काम करताना सगळं नीटनेटकं व्यवस्थित करतो, सगळं करतो व्यवस्थित. माझी कंपनी असं सगळं म्हणतो सगळं. पण जेव्हा तो रिटायर होतो तेव्हा काय होतं, त्याला कंपनीचं जे काय असेल सगळं परत करावं लागतंय. लॉकर असेल किंवा काय असेल, घर असेल तर ते घर परत द्यायला लागतं, है ना? सगळं सोडून जातं. म्हणजे अख्खं आयुष्य त्याने त्या कंपनीवर चिटकून राहिला. तो पण चिकटून राहिला का? काही नाही, काही राहिलं नाही. नोकरी संपल्यानंतरही तो म्हणतो माझी कंपनी होती. पण असते का त्याचं? काहीच नसतं. म्हणजे जसं कंपनीत आपण नोकरी केली कंपनीमध्ये आणि सगळं व्यवस्थित केलं, तसंच हे घरदार प्रपंचात राहा, यांची व्यवस्था करा सगळी, पण ह्याच्यात चिटकून नका राहा. कंपनीला जसं आपण चिकटलो नाही पण सगळं केलं, तसं संसारामध्ये सगळं करा पण त्यात चिटकून राहू नका. लोकांना बरं झालं, आम्ही भोवतावळ्यात राहतो, आम्ही कोणा चिकटलेलो नाही. महाराज, तुम्ही काय गैरसमज करून घेताय? तुम्ही आम्हाला शिकवत बसले, आम्ही आधी तुम्हालाच सांगतो, आपला पण ठरवू नका, ठीक आहे नाही? आपला पण ठरवू नका. परीक्षा द्या, ठीक आहे. आपल्याकडे काही परीक्षाच नसते, त्यामुळे लोक गर्दी येतात. लोक सर पुढच्या शुक्रवारपासून जर परीक्षा घ्यायची ठरवली तर संख्या कमी होईल, है ना? आपल्याला मुळात विद्यार्थीच नाही आणि महाराजांनी परीक्षा सुरू केली. शाळेत जास्त मुलं जायला घाबरतात का बरं? परीक्षा असते म्हणून घाबरतात, ठीक आहे. समजा मी जर परीक्षा घ्यायला लागलो, दर शुक्रवारी पहिल्यांदा पेपर, ओरल एक्झाम, आणि मग त्याच्यानंतर आतमध्ये यायचं का नाही ठरवलं. पहिल्यांदा प्रश्न विचारणार, मग जर उत्तर दिलं बरोबर तर आतमध्ये, नाही तर बाहेर. असं जर केलं तर मग तर चालेल का? तर चालत नाही. परीक्षेला मनुष्य घाबरत असतो. परीक्षेला म्हणजे कुठेही तसं असतं. कुठल्याही वेळेस परीक्षा असेल ते मनुष्याला भीती वाटते. आपल्याला काही परीक्षा वगैरे द्यायची नाही, आपल्यासाठी हा अभ्यास सुरू आहे आपला, त्यामुळे मी काही परीक्षा घेणार नाही, घाबरू नका. हा अभ्यास आपल्या स्वतःसाठी सुरू आहे. जर आपल्याला पुनरावृत्ती व्हायची नसेल तर साळी आपल्याला भरडावं लागेल. तसं मी आणि नामरूप हे दोन इतके चिकटलेले आहेत अनंत जन्मापासून की त्याला आपल्याला वेगळं करायला पाहिजे. आणि भुसा केवढा आहे? नामरूपात्मक जग हा भुसा आहे. नामरूपात्मक जग हा काय? भुसा आहे. आत्ता आपल्यासाठी स्थूल प्रपंच, स्थूल शरीराच्या बाहेर असलेला जो भुसा आहे तो फार लिमिटेड आहे, जास्त नाही, मोठा कमी आहे, फार मोठा नाहीये, फार म्हणजे फार कमी आहे. एकाही नातेवाईकाचं नाव आठवलं नाही पाहिजे. समोर आला त्यांनी विचारलं पाहिजे सांग कोण आहे, तर आपल्याला काही सांगता नाही आलं पाहिजे. तर समजायचं तुमचं बरंच भलं झालंय. तुम्ही तो समोर नाही आला तरी 1000 नातेवाईकाची नावं सांगू शकता, बरोबर ना? तो समोर नाही आला तरी सुद्धा तुम्हाला किती नावं पाठ आहेत? तुम्ही 1000 नातेवाईकाची नावं सांगू शकता. म्हणजे अधोगतीला चाललो का कुठे चाललो असं झालं पाहिजे. पोरगं जरी पुढे आलं म्हटलं बाबा, तर त्याला माझं कोण आहे तू? बायको जरी समोर आले म्हटले काय हो, तर तिला म्हणतात तू कोण आहे? असं
एवढं त्याच्यातलं काय झालं पाहिजे, चिकटपणा नष्ट झाला पाहिजे. आता एवढं होणं जरा अवघड आहे, हे जर अतिशयोक्ती झाली. एवढं नाही तर कमीत कमी एक बायको आणि 2 पोरं एवढ्यांच लक्षात ठेवा बघ जास्तीत जास्त. बाकीचं सगळं काय करा. कोणी आला तरी हा कोण आहे असा प्रश्न पडला पाहिजे. म्हणजे मला बरेच नातेवाईक आहेत असं बाकीचे लोक म्हणतायत, पण ते आल्यानंतर मला लक्षात येत नाही हा कोण आहे नक्की. मग मला ओळखलं नाही का, तुला कुठं पाहिलं होतं मी. मला प्रश्न पडतो की हे कोण आहे. नाही काय होत आहे मला सांगता येणार नाही की हा नक्की कोण आहे. बऱ्याच वेळा तर आता माझ्याच भावाचे पोरं पोरी त्यांचे नाव मला नावच आठवत नाही पहिल्यांदा. मला त्यांना त्याला विचारतो, मला प्रश्न पडतो. मग मी माझ्या ओळखीच्या माणसं त्याचं नाव काय आहे, मग त्याला म्हणालो सोन्या फार छान आहे बरं, कसा आहेस, कधी आलास, बरं आहेस का, कितवीला जातो. मग कितवीला जातो मला आपण सांग. तुम्हाला माहित नाही अजून कितवीला जातो हा पोरं. माझ्याच भावाचा पोरगा कितवीला आहे मला माहितच नसायचं. मला मोठा प्रश्न पडायचा गेल्यावर की आता ह्याला कितवीला आहे म्हणायचं, विचारावं म्हणजे प्रश्न पडला. ठीक आहे नाही. अशी अडचण व्यवहारात येते आणि अशी अडचण नको म्हणून लोक भरड्याच्या भानगडीत पडत नाही. कारण उद्या बायकोचं नाव विसरलं तर काय होणार, ही भीती आपल्या मनामध्ये. तुम्ही परमार्थ का करत नाही, केल्यासारखं का दाखवता, करत का नाही, कारण तुम्हाला भीती आहे. महाराज हे तुम्हाला सगळं माहिती आहे बरं, हे तुम्हाला माहित नाही असं नाही. तुम्हाला प्रश्न आहे ना, उद्या बायकोचं नाव विसरलं तर घरातून हाकलतील आपल्याला. आपणच बांधलंय घर राबून, पण त्याच घरातून आपल्याला हाकलतील ना, ही भीती आपल्याला. आणि असं होईल कदाचित, देवाच्या नादी लागलं तर बायकोला विसरेल असं इतिहास आहे. आणि हे तुम्हाला पक्का माहिती आहे, कारण तुम्ही काय आज ह्या जीव म्हणून आज इकडे आलेले नाही. तो अनंत जन्म तुम्ही अनंत वेळा अनंत प्रकारचे जन्म घेऊन आलेले आहात. त्यामुळे हे मी जे सांगतोय हे सगळं माहिती आहे तुम्हाला. फक्त मी तुम्हाला रिमाइंडर देतोय, म्हणजे फक्त आठवण करून देतोय हे सगळं की असं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता विनाकारण चपला खाण्यापेक्षा, विनाकारण आपल्याला घरून हाकलून देण्यापेक्षा, म्हणजे विसरलं नव्हतं हाकलून द्यायची पाळी का नाही. तुम्ही गंमत म्हणून घरी जाऊन प्रयोग करा. आज गेल्या त्यांनी दरवाजा उघडला, कोण आहे म्हणायचं. गंमत तर करून बघा काय होतंय. नाहीतर काय करा, उद्या सकाळी उठल्यानंतर बायकोने चहा वगैरे द्यायला देतील का नाही माहित नाही, समजा द्यायला लागेल तर म्हणजे कोण आहे तू, ही कोण आहे म्हणायचं, बाई ही कोण आली असं म्हणायचं गमतीने. म्हणजे तुम्ही नवऱ्यानं म्हणायचं काय रे कोण आहे तू, असं अहो कोण आला ह्या असं म्हणायचं. काय होईल, गडबड होईल ना. तर चिकटपणा जर निघाल तर जरा काय होतं अडचण. एकदा का तांदळापासून भुसा वेगळा झाला की तो भुसा ह्याला चिटकत नसतो आणि तो भुसा ह्याचाच का हा लक्षात येत नाही. म्हणून एकदा का जर तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यापेक्षा बाहेर असलेल्या गोतावळ्यापासून वेगळे झाले की हा आपलाच भाऊ आहे का, ही आपलीच बायको आहे का, हा आपलाच नवरा आहे का, ही आपलीच पोरं बाळ आहेत का, ही आपलीच संपत्ती आहे, असा प्रश्न पडतो. त्या चिकटपणा त्यातला संपला जातो, ते चिटकत नाही मग परत. मग तो भुसा आणि ते तांदूळ एकत्र जरी ठेवलं तरी दिसायला ते एकत्र असतं. म्हणून तुम्ही या गोतावळ्यात राहिले तरी कसे असाल, तांदूळ आणि भुसा वेगळे केलेले तांदूळ भुसा एकत्र जसे राहावेत तसे आपण ह्याच्यातमध्ये राहतो. कसे राहतो, मग फक्त पाखडायची गरज राहते. काय राहते उखळामध्ये एकदा का तांदूळ भरडलं की फक्त कशाची गरज असते, फक्त पाखडायला लागतं. काय करायला लागते, पुनरावृत्तीचा विषय संपलेला असतो. तसं जीवनमुक्त महापुरुष म्हणजे आपण जीवनमुक्त स्थिती म्हणजे कशी असते, नुसते पाखडायची गरज राहिलेली असते, बाकी काहीच राहिलं नसतं. दिसायला ते एकत्र असतं. भुसा आणि तांदूळ फक्त दिसायला एकत्र आहे पण तसे ते वेगळं. तसं आपण दिसायला जगात असावं, दिसायला संसारात असावं, दिसायला गोतावळ्यात असावं पण गोतावळ्यात नसावं. दिसायला असू देत पण दिसायला असू देत. भुसा आणि तांदूळ जसं एकत्र ठेवलं तर दिसायला एकत्र आहे फक्त, पण असायला एकत्र नाही येते, कारण ते पुनरावृत्तीला उपयोगाला नाही येणार. त्यामुळे जगामध्ये जरी तो राहिला, संसारात जरी तो राहिला असा महापुरुष, तरी स्वतः कसा असतो. आणि असे तुम्ही व्हा आणि संसारात राहा, काही संसार बाधत नाही, तो पुनरावृत्तीला कारण होत नाही. आणि असं होणं गरजेचं आहे. त्यासाठी काय तयारी करायला लागेल, इथून सुरुवात करायला, खालून सुरुवात करायला लागते. कारण आपण आतून सुरुवात नाही करू शकत. म्हणून तुम्ही आतून सुरुवात करू शकत असेल आतून सुरुवात करा, पण आतपर्यंत तुम्हाला कुठे काय माहित आहे, जिथे माहित असेल तिथून सुरुवात करा. नाही तुम्हाला स्थूलाच्या बाहेर तर स्थूलावर सुरुवात करा, स्थूलावर नाही तर स्थूलाच्या आतमध्ये सूक्ष्मावर सुरुवात करा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, पाप, पुण्य, चांगलं, वाईट, हे सगळं काय नामरूपात्मक आहे. ही इमेज आहे आपली, है ना. इमेज म्हणजे नामरूप, है ना.
हे आपण अभ्यास केलेला आहे. तर हे जे आतमध्ये आहे ह्याचा आणि माझा काही संबंध नाहीये. हे मला चिकटलेलंच नाही, माझा आणि त्याचा काही चिकटपणा नाहीये. मी त्याला भरडून काढलं, भरडायला गेलं, भरडलं तर मी पापी नाही, मी पुण्यवान नाहीये. मी पापी नाही, पुण्यवान आहे. लोक काय म्हणतात त्याला, त्यांचा प्रश्न नाही, माझा प्रश्न. मला मी जो आहे हा मी ना पापरूप आहे ना पुण्यरूप आहे. हा जो मी आहे तो काही द्वंद्वामध्ये गुंतलेला नाहीये. सूक्ष्मावर ती अवस्था तयार होते, पण ही अवस्था एकदम तयार होत नाही, म्हणून खालून सुरुवात करावं लागतं. हे सगळ्यावरून का सुरुवात करायला लागतं? कारण हे फार अवघड आहे. हे दिसायला ऐकायला सोपं आहे आणि मनाला सांत्वन करण्यासाठी हे सोपं आहे की मनामध्ये अंतःकरणामध्ये असलेल्या द्वंद्व धर्मापासून वेगळं त्यांना भरडणं. तर मी आणि पापी, मी आणि पुण्यवान, मी आणि चांगला, मी वाईट, मी अमका, मी तमका, हे जे आतमध्ये आहे अंतःकरणामध्ये, हे भरडणं ऐकायला सोपं वाटतं, त्याला बरं वाटतं, पण ते खरं करण्यासाठी जरा अवघड आहे. कारण आपण जे जगत असतो ते दोनच धर्मांवर जगतो. आपल्याला आपलं जगणं जे आहे ते फक्त दोन धर्मांवर आहे, एक तर पाप किंवा एक तर पुण्य, शुभ किंवा अशुभ. आपण तुलना फक्त मीची याच्याशीच करतो, बाकी कशाशीच करत नाही. या मीला आपण फक्त दोनच वर्गात टाकतो. तुम्हाला तुमच्याकडे जो मी आहे तो कशाला चिटकून आहे? तुम्हाला तुमच्या आतमध्ये तुम्हाला माहित आहे की मी काय आहे, मी शुभ आहे किंवा मी चांगला आहे आणि मी वाईट आहे. म्हणजे कधीतरी तुम्हाला असं वाटणार की मी चांगला आहे आणि काहीतरी कारणाने तुम्हाला असं वाटेल की मी वाईट आहे. ह्याच्या पलीकडे तुम्हाला मी काहीच नाही माहित. म्हणजे तुम्ही त्या मीला ह्या भुशाशी काय करून ठेवलेलं आहे, इतकं चिटकून ठेवलेलं आहे की तो मी त्याच्यापासून वेगळा नाही होऊ शकत आहे. त्या द्वंद्वापासून मी काय होत नाहीये, वेगळा नाही होत आहे. पण एखाद्याला तिथे प्रयत्न करता आला तरी काय हरकत नाही तर खालून सुरुवात करा. खालून सुरुवात करून आतमध्ये आल्यानंतर त्याला लक्षात येते की हा जो मी आहे तो ना पापी आहे, ना पुण्यवान आहे, ना शुभ नाही अशुभ नाही, ना चांगला आहे ना वाईट आहे. तो मी जो आहे तो काय, तो मी ह्या दोघांशी कधी चिकटलेला नाही. मग आता जसं तांदूळ आणि भुसा एकत्र ठेवले तरी सुद्धा दिसायला ते एकत्र आहेत, दिसायला एकत्र आहे. एखादा टर्पल, एखादा भुसा जो असतो तो त्या तांदूळाचा वर चिटकून जरी दिसला तरी तो वेगळा झालेला असतो. म्हणून तो जरी टाकला परत तरी त्याला काही पुनरावृत्ती होत नाही, बीज त्याचं फुटलेलं असल्यामुळे. काय झालं असतं, फुटलेलं असतं. साळी जी आहे, साळी फुटलेली साळी, वेगळं जरी टर्पल नाही झालं म्हणजे भुसा वेगळा नाही झाला, पण साळी जर फोडली, काय केली आणि जर चिटकवली नुसतं लावून ठेवली आणि पेरली तर ती उगवत नाही. ते काय लागते, पूर्ण एक संध असावी लागते ती. तसंच जरी मी आणि अंतःकरणामधले हे विरुद्ध धर्म म्हणजे द्वंद्व हे जरी एकत्र दिसले आणि एखाद्याला वाटलं हा पापी आहे, एखाद्याला वाटलं हा पुण्यवान आहे, एखाद्याला वाटलं हा चांगला आहे, एखाद्याला वाटलं हा वाईट आहे, तुम्हालाही जरी वाटलं मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी पुण्यवान आहे, मी पापी आहे, पण जर ते फुटलेलं असेल, भरडलेलं असेल तर ते पुनरावृत्तीला कारण होत नाही, त्याला संस्कार पडत नाही पुन्हा त्याचा. पण ते काय झालेलं पाहिजे, त्याला भरडलेलं पाहिजे. काय झालेलं पाहिजे, फुटलेलं पाहिजे. ते एकदम वेगळं झालेलं नसलं तरी चालतं, त्याच्यावर आघात झालेला पाहिजे. शेंगदाणा असतो, शेंगदाणा जर आघात झाला, फुटला आणि तो शेंगदाणा तुम्ही पेरला तर तो उगवत नाही. तसं ह्या साळीवर आघात झालेला असला तर ती उगवत नाही. असं होईल, शेंगदाणा असा फोडलाय आणि तो पेरला आणि उगवला, असं होईल का? असं होऊ शकत नाही. शेंगदाण्यापासून जर पुन्हा उगवायचं असेल तर काय करावं लागतं, तो एक संध असावा लागतो. फुटलेला असेल थोडा जरी तरी तो उगवू शकत नाही. मग ज्याच्यापासून पुनरावृत्ती होते त्या भुईमुगाची, तो भाग त्याचा एक संध राहावा लागतो तर तो उगवतो पुन्हा. तसं जे अंतःकरणामधले संस्कार आहेत, हे अंतःकरणातले संस्कार जरी फोडले तरी पुनरावृत्ती होत नाही, म्हणजे एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे का तिथूनच पुनरावृत्तीचा सगळा खेळ चालतो. पण एवढं आपल्याला इच्छा पाहिजे. काय पाहिजे, आपल्याला तशी इच्छा असणं गरजेचं आहे. पण अंतःकरणातले हे जे संस्कार आहेत, ह्या संस्कारांना सुद्धा, म्हणजे या द्वंद्व धर्मांना सुद्धा आपण इतके चिकटलेलो आहोत की त्याला वेगळं करण्यासाठी तुम्ही तयार नाही. मी या दोघांच्या परे जाणार आहे किंवा या दोघांनाही मला सोडायचंय असं आपल्याला वाटत नाही. तुम्हाला काय वाटत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मी वाईट नाही राहावं. काय वाटत असेल तुम्हाला, काय वाटेल, मी वाईट राहायला नको, मी काय व्हायला पाहिजे, मी चांगलं व्हायला पाहिजे. मी पापी राहायला नको, मी काय व्हायला पाहिजे, पुण्यवान व्हायला पाहिजे.
पण मी पुण्यवान असायला पाहिजे असं आपल्याला वाटतंच. पण वारकरी संप्रदायामध्ये काय सांगितलं, लागोनेदी पाप पुण्य अंगा, हे दोन्ही चिकटलं नाही पाहिजे. प्रवासामध्ये पहिल्यांदा पाप नको, मग पुण्य पण नको, असा प्रवास आहे. असं नाहीये की तुम्ही पापाचा स्वीकार करा, असा प्रवास नाहीये. साधक दशा तशी नाहीये. पण पुढे काय होतं की दोन्ही सोडण्याची ती तयारी लागते. म्हणजे आपल्याला जगाने चांगलं म्हणावं, मला दयाळू म्हणावं, मला पुण्यवान म्हणावं, असं जी भाव असतो हा सुद्धा संपुष्टात आला पाहिजे. आपल्याला कोणी चांगलं म्हणावं का वाईट म्हणावं हा आपला विषयच नाही. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. त्यामुळे निंदा किंवा वंदा म्हणजे हे पुण्य किंवा पाप, शुभ किंवा अशुभ, ह्या दोघांविषयी आपलं जो चिकटण्याची भावना असते ती नष्ट झाली पाहिजे. ती नष्ट व्हायची जेव्हा आपल्याला इच्छा तयार होते तेव्हा शास्त्र, सद्गुरू आणि ईश्वर आपल्यावर कृपा करतो, आपोमत करतो. काय होतं, आपोमत तो कृपा करतो. जसं जमिनीवरची झाडं तुम्ही वाढवली की पाऊस आपोमतच पडतो. आणि जमिनीवरची सगळी झाडं तोडून टाकली आणि प्रदूषण वाढवलं, सिमेंटचे जंगल वाढवले, कार्बन मोनॉक्साईड गाड्यांमधून वाढवला, तर आपोमत पाऊस काय होतो, पडत नाही. हे जसं होतं, पावसाला काय पड म्हणावं लागतं काय? तुम्ही झाडं लावा पाऊस पडतो, तुम्ही झाडं तोडा पाऊस पडत नाही. बरोबर नाही? हे जसं आपल्याला व्यवहारात माहिती आहे तसंच इकडे पण आहे. तुमची ही इच्छाच फक्त तुम्हाला तो भगवंताचा प्रसाद रूपी पाऊस पडायला कारण होणार आहे. शास्त्र, सद्गुरू किंवा भगवंताची कृपा व्हायला कारण काय असतं, फक्त आपल्याला ही आपली जी भावना आहे ही फक्त कारणीभूत आहे, बाकी काहीच होत नाही. म्हणून तसा काही पाऊस वरून आपण जाऊन आणत नाही खाली, ये चल आला. आपल्या ह्या वागण्यानेच म्हणजे झाडं लावण्यानेच तो पाऊस जसा पडावा तसा आपलं अशी इच्छाच फक्त त्या भगवंताची कृपा करायला कारण होईल. पण तीच तुमची इच्छा मात्र भलत्याच गोष्टीमध्ये आहे. कशामध्ये इच्छा आहे तुम्हाला माहित आहे? तुमची इच्छा जर भलतेच आहे, कळत आहे का न कळत आहे माहित नाही, पण भलतेच इच्छा आहे. म्हणजे जसं गोतावळ्यात चिटकून राहण्याची इच्छा, न कळतपणे का असो कळतपणे का असो, ह्याच्यामध्ये चिटकून राहण्याची इच्छा, या सगळ्यांना चिटकून राहण्याची इच्छा हीच आपल्याला कृपा न करायला कारण आहे. आपल्या कृपा न व्हायला कारण काय? काही लोक म्हणतात आम्ही 20-20 वर्ष ऐकतोय, 25 वर्ष ऐकतोय, काय महाराज काय कृपाच करत नाही, भगवंत आपल्याला काय कृपाच करत नाही. आपण चिटकून राहिलो ना. आपलं कृपा करायची म्हणजे काय करायचं? कृपा करायची म्हणजे काय करणार कोण? भगवंत काय कृपा करेल? तो काय कृपा करणार म्हणजे काय करणार? ढग पाऊस पाडणार म्हणजे काय करणार? हे जसं आहे त्याप्रमाणेच कृपा ही जी असते ती आपल्यावर अवलंबून आहे. आपण आपला नामरूपात्मक जगापासून वेगळं होण्याची, पृथक करण्याची इच्छा ठेवली की ती आपोमत पाऊस पाडेल, आपोमतच कृपा प्रसाद होईल. काय होईल? आपोमत होईल. आणि हे सगळं कोणाच्या हातात आहे? हे सगळं आपल्या हातात आहे. आपण ठरवायचं काय. कोणासाठी काही करू नका. महाराजांना काय म्हणतील म्हणून काही करू नका. म्हणजे महाराज काय म्हणेल, देव काय म्हणेल, शास्त्र काय म्हणेल, ह्याच्यासाठी काही नाही आहे. ते फक्त मार्गदर्शक आहे. महाराज काय आहे? मार्गदर्शक आहे. शास्त्र काय आहे? मार्गदर्शक आहे. ईश्वर काय आहे? तो फक्त मार्गदर्शक आहे. ते फक्त मार्गदर्शक आहे, ते काही करणार नाही. काहीच करणे कोणाला आहे? करणे आपल्याला आहे. आपल्याला काय करणे? काहीच नाही. फक्त काय करायचंय? फक्त एवढीच इच्छा आपल्याला याच्यातून बाहेर काढेल की या नामरूपात्मक जगताला चिटकून राहायचं नाही. त्याला चिटकून राहायचं नाही इच्छा ठेवायची. ही चिटकून राहायचं नाही इच्छा ठेवली आणि ते आपला आपण प्रयोग करू शकतो. आपल्या मनामधून जेव्हा हे संसार जात नाही तेव्हा संसारात राहू नका. म्हणजे गोतावळ्यातून दूर व्हायचं असेल तर काय करावं लागतं? गोतावळ्यातून दूर व्हायचं असेल तर मनातून गोतावळा बाजूला काढावा लागतो, जीवातून गोतावळा बाजूला काढावा लागतो. पण जीवातून आणि मनातून जो गोतावळा बाहेर निघत नसेल तर गोतावळ्यात स्थूल शरीर नाही न्यावं लागत. तुमचं स्थूल शरीर गोतावळ्यात गेलं की मन आणि बुद्धी गोतावळ्यात घुसत असते. आणि मन बुद्धी जेव्हा गोतावळ्यात घुसते तेव्हा जीव काही बाहेर राहत नाही, तो सुद्धा गोतावळ्यात घुसत असतो. तुम्ही जर सिद्ध असाल तर तुम्हाला ह्याचा काही फरक पडणार नाही. पण तुम्ही सिद्ध नसाल तर हा गोतावळा तुमचं स्थूल शरीर सोबत तिथे नेल्यानंतर तुम्हाला लक्षात नाही येणार. पण मन बुद्धी चित्त हे सगळं त्याच्यात गुंततं, म्हणजे त्याला चिकटतं. आणि हे गुंतत असताना जीव काही बाजूला राहत नाही, जीव सुद्धा त्याला गुंतून जातो. आणि तो कधी गुंतला हे कळत पण जास्तच गुंतला तुम्हाला महाराजांचं बोलणं पटणार नाही, महाराजांचं बोलणं तुम्हाला चुकीचं वाटायला लागेल, असं पण होईल. कारण काही होईल त्याला, तुम्हाला असं वाटेल की महाराज जर आता
काहीतरी गडबड वाटते मला, असं वाटायला लागेल तुम्हाला. कारण आपण ज्याच्यात गुंततो ते बरोबर वाटायला लागतं आपल्याला. एकदम साधी गोष्ट, आपण ज्याच्यात गुंततो ते काय होतं, आपल्याला ते बरोबर वाटायला लागतं. एखादा मनुष्य सिगरेट प्यायला लागला, त्याला काय बरोबर वाटायला लागतं. एखादा म्हणजे सिगरेटच्या अधीन झाला तर काय होतं, त्याला सिगरेट पिणारे सगळे बरोबर वाटायला लागतं. एखादा मनुष्य दारूच्या अधीन झाला तर त्याला काय वाटायला लागतं, तर सगळे दारू पिणारे बरोबर वाटायला लागतात. तो त्यांना चुकीचं नाही समजत. पण एखादा मनुष्य दारूच्या अधीन झालेला नाही तर त्याचं काय होतं, त्याला वाटतं हे सगळं चुकीचं आहे. म्हणजे आपण ज्याच्या अधीन होत असतो नकळतपणे कळतपणे ते आपल्याला बरोबर वाटतं, अयोग्य वाटत नाही. काय होतं, म्हणजे उदाहरणार्थ तंबाखू खाणारा मनुष्य जर असेल तर तंबाखू खाणाऱ्या मनुष्याला कुठेही थुकलं तर त्याला काही विशेष नाही होत. आपल्याला वाटतं अरे काय माणूस आहे, कुठेही थुकतोय असं वाटतं आपल्याला. पण त्याला तसं काही नाही वाटत, कारण त्याला ती सवय झालेली असेल. त्याच्या दृष्टीने त्याला काही विशेष नाही वाटत. तसं आपलं अधीन होणं हे आपल्याला जरी काही विशेष वाटत नसलं, लगेच लक्षात येत नसलं तरी सुद्धा ज्याच्या आपण अधीन होतो ते आपल्याला विशेष वाटत नाही. आणि मग घोटाळ्यात जर आपण अधीन झालो तर महाराजांविषयी आपल्याला काय होतं, वेगळे भाव तयार होऊ शकतो. शास्त्राविषयी, महाराजांविषयी वेगळे भाव तयार होऊ शकतो. आपल्याला असं वाटायला की हे चुकीचं आहे, आणि कदाचित हे चुकीचं बरोबर नाही वाटलं तरी आपल्याला हे बरोबर आहे असं वाटायला लागतं. आपल्याला असं वाटत नाही, मग आपलं हे सगळं कोण करणार असं वाटायला लागतं. आपल्याला काय वाटायला लागतं, महाराजांचं सगळंच जर ऐकलं तर हे कोण सारं करणार. तुम्ही सगळं माझं ऐकलं, तुमच्या घरी गेल्या मनात येतं का नाही असं की सगळं आपण महाराजांचं ऐकलंच तर आपल्या बायकोला कोण सांभाळणार, आपल्या संपत्तीची व्यवस्था कोण करणार, आपल्या मुलामुलांची व्यवस्था कोण करणार, हे सगळ्याची व्यवस्था कोण करणार, असं वाटतं का नाही. का वाटतं, आणि सगळं जर महाराजांचं ऐकलं तसं होईल ना. आपण त्यांच्या अधीन असल्यामुळे आपल्याला त्याची काळजी असते. आपण या क्षणाला जरी मेलो तरी आपल्या वाचून कोणाचंही काही अडत नाही. हा बोध लक्षात घेणं फार अवघड आहे. हे काय, कारण आपण अधीन आहोत म्हणून. काय, आपण अधीन म्हणजे चिकटलेलो आहोत म्हणून. चिकटलेलो आहोत म्हणून आपल्याला असं वाटतंय. फक्त हे काय, हे बोलावं नाही लागत, हे कोणाला बोलू नका, हे आतमध्ये ठेवा. हे आतमध्ये, ही खरी गोष्ट आहे, ही सत्य गोष्ट जी आहे ती आतमध्ये ठेवून त्याच्यापासून जीव काढून घ्या. त्याच्यातला जीव काढून घ्या, त्यातलं मन काढून घ्या, त्यातलं बुद्धी काढून घ्या. तुम्ही मन, बुद्धी, जीव जर त्यातला काढायला सुरुवात केली तर आपोआप तुम्ही भगवंताकडे निघा. शास्त्र, सद्गुरू फक्त उपदेश करणारे आहेत. तुम्हाला काही वेगळा साक्षात्कार काही महाराज करून देणार नाहीये. तुम्ही याच्यातून जसं तुम्ही याच्यातून बाहेर निघाल, म्हणजे जसं तुमची अधीनता कमी होईल, जसं तुम्ही यांना पृथक कराल, म्हणजे वेगळे वेगळे कराल. तुम्हाला सांगते, वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. जसं तुम्ही यांच्यापासून वेगळे निघाल तसं काय होईल, तुमची पुनरावृत्तीची जी बीज आहे ते नष्ट व्हायला लागेल. त्याला चिज्जड ग्रंथी असं पण म्हणतात, की ही चिज्जड ग्रंथीचा काय होईल, नाश होईल. चिज्जड ग्रंथीचा नाश होणं म्हणजेच काय, म्हणजे साळी फोडण्यासारखे, साळी भरडण्यासारखे. पण हा काही चिज्जड ग्रंथीचा खेळ फक्त स्थूल शरीरावरच आहे असं नाहीये. तो स्थूलाच्या बाहेर, या स्थूल शरीराच्या बाहेर पासून तर फार आतपर्यंत, हृदयापर्यंत येतो. हा खेळ कुठपर्यंत आहे, हा हृदयापर्यंत आहे. पण इथल्याच खेळामध्ये आपण दमलोय, इथल्याच खेळामध्ये आपल्याला काही सुचेना, तर आतमध्ये कधी पोहोचायचं होतं. म्हणजे अवघड आहे असं नाही, फार सोपं आहे ते. फक्त काय करा, मन, बुद्धी हे जे अतिंद्रिय आहेत यांना आणि जीवाला यांच्यात गुंतणार. मग आतमध्ये प्रवास आहे. आतमध्ये काय लगेच संपला विषय असं नाही. अंतःकरणामध्ये जसं तुम्हाला सांगितलं असंख्य वृत्ती, द्वंद्व आहे. त्या द्वंद्वाला सुद्धा आपल्याला काय करायला, पृथक करायला लागेल. ते सुद्धा नामरूपात्मक आहे, त्याचा आपण विचार केला आहे. त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर, अंतःकरणाच्या आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे हृदय जे आहे त्या हृदयामध्ये सुद्धा काय, अविद्या. अविद्येशी आपण काय आहोत, अविद्या ही एक आपली इमेज आहे. काय म्हणजे ते एक रूप आहे. मी अविद्या आहे, मी अविद्यावान आहे, म्हणजे मी अज्ञानी आहे असं आपण जे म्हणतोय. मीच मला जाणत नाही, ही जी अविद्या आहे, ही अविद्या आपली इमेज आहे, हे आपलं रूप आहे. त्याच्याशी आपण चिटकून बसलेलो आहे. ते सोडता येत, ते का सोडता येत नाही, कारण इकडचं खालचं सुटत नाही. हे सुटलं की ते आपोआप सुटणारच आहे, किंवा ते पुढे सोडायला आपल्याला अंगात तेवढं बळ येईल. पण जो इथे हा महापुरुष या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तो निर्विकल्प समाधी प्राप्त केलेला असा महापुरुष आहे. परंतु ह्या निर्विकल्प समाधीची खरी फलीभूत अवस्था काय असते याचा आपण अभ्यास करीत आहोत. जेव्हा एखादा महापुरुष या खालच्या प्रवासामध्ये यांचा व्यतिरेक करून हृदयापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्या हृदयामध्ये असलेलं जे चैतन्य आहे, या चैतन्याला तो लक्षात घेऊन, म्हणजे त्या अहमला, त्या मीला तो लक्षात घेऊन, तो चिदला लक्षात घेऊन पुन्हा जेव्हा खाली बघतो तेव्हा त्याला हे लक्षात येतं, हे पृथक आहे, हे काय, हे माझ्यापेक्षा वेगळं आहे. जरी हे माझ्याशी एकरूप आहे असं मला वाटतं तरी हे माझ्यापेक्षा वेगळं आहे. मी आणि हा वेगळा आहे. मी आणि हे काय,
हे वेगळं आहे हे त्याला लक्षात येतं. मग त्याच्यात असलं तरी मी त्याच्यापासून वेगळा हे लक्षात येतं. जसं ह्या कपड्यामध्ये मी आहे पण कपडे आणि मी वेगळा आहे हे जसं आपल्याला लगेच लक्षात येतं, आपल्याला माहित असतं. म्हणजे आपण अंगावर कसल्याही प्रकारचे कपडे घातले, म्हणजे मी पांढरा शर्ट घातला, लाल घातला, हिरवा घातला, निळा घातला, कसलाही कपडा माझ्या अंगावर घातला तरी मला कायम हे लक्षात असतं काय, मी याच्यापासून वेगळा आहे. हे जसं आहे आता तसं पाहिलं तर लोक मला असे कपडे पाहून काय म्हणतात, महाराज असं म्हणतात. मी पॅन्ट शर्ट घातले तर काहीतरी महाराज म्हणणार नाही, मला वेगळं म्हणतील काहीतरी. पण असं जरी असलं तरी मी मात्र कायम, म्हणजे कपड्यावरून माझी जरी लोक ओळख करत असले तरी सुद्धा मी मात्र त्या कपड्यापेक्षा वेगळा आहे हे मला जसं माहित असतं. त्याचप्रमाणे जर आपण त्या चिद्रूपी मीला लक्षात घेतलं आणि या सगळ्यांना पृथक जाणलं तर या सगळ्यांना चिटकून जरी आपण असलो ह्या शर्टासारखे तरी सुद्धा, आणि ह्या सगळ्यांप्रमाणे जरी आपल्याला लोक ओळखत असली तरी सुद्धा आपल्याला हे माहित असतं की आपण याच्यापेक्षा वेगळा आहोत. म्हणजे तुम्हाला जरी असं लोक म्हणले की महाराज आहेत तरी महाराजांना काय लक्षात येतं की मी महाराज नाही. तुम्ही जरी मला महाराज आता समजू लागले, समजताय, तरी मी स्वतःला काय समजतोय, मी महाराज नाही. मग मी महाराज नाही असं म्हटल्यानंतर मग तुम्ही मला हार घालावा, तुम्ही माझी सेवा करावी, तुम्ही मला खायला घालावं, तुम्ही मला दक्षिणा द्यावी असं माझं काहीच नाही. असं काही आहे का, असं काहीच नाही. आणि असं वाटत असेल तर मी स्वतःला कोण समजतोय, महाराज समजतोय. त्यामुळे हे काहीच राहत नाही, हे काय होतं सगळं संपुष्टात येतं आणि त्यामुळे त्याचं काहीच कौतुक राहत नाही. काय होतं मग हे सगळं संपून जातं, कारण आपण ते नाहीच आहे. जे आपण नाहीये त्याच्यासाठी लोकांनी ज्याप्रमाणे लोकांना वाटेल त्याप्रमाणे लोक वागणार. मग तो त्यांचा प्रश्न असतो. म्हणजे आता माझा प्रश्न नाहीच आहे की तुम्ही मला हार घालावा, तुम्ही हार घालावा हा माझा प्रश्न आहे का, नाही. कारण मी तसं काही समजत नाही. तुम्हाला वाटलं महाराज आहे म्हणून तुम्ही हार घातला. मग एखाद्याला वाटतं हार घालावा आणि एखाद्याला वाटतं चपला हाणाव्यात, तर तो काय करेल, मग हार घातल्यानंतर महाराजाला बरं वाटतं आणि शिवी दिली तर महाराजाला वाईट वाटेल. पण वाईट वाटणं आणि बरं वाटणं ह्याच्यापेक्षा पण महाराज पृथक असतो. त्यामुळे बरं वाटण्याचं सुख आणि शिवी देण्याचं दुःख हे जरी झालं तरी त्याच्यापासूनही तो वेगळाच असतो. हे सगळी आतमध्ये काय आहे की त्याला प्रक्रिया झाल्यामुळे त्याला दुःख दिसलं, त्याला सुख दिसलं, त्याच्या अंगावर शर्ट दिसला, त्याच्या अंगावर काही कपडा नाही दिसला, तो महाराजांसारखा दिसला किंवा काहीतरी वेगळा दिसला, तरी ह्या सगळ्यामध्ये तो गुंतलेला नाही राहत. म्हणून तो त्याच्यापासून वेगळा असतो. काय असतो, त्याच्यापासून तो पृथक असतो. म्हणजे त्याने खऱ्या अर्थाने नामरूप हे काय केलेलं आहे, पृथक केलेलं आहे. हे नामरूप पृथक केल्यानंतर त्या नामरूपात असून सुद्धा तो नामरूपात नसतो. ज्याप्रमाणे साळी भरडल्यानंतर भुसा आणि तांदूळ एकत्रच असतो, जोपर्यंत पाखडत नाही. त्याला पाखडल्यानंतर भुसा आपापल्या वाटेने जातो आणि तांदूळ आपल्या वाटेने जातो. ह्याप्रमाणेच हा चिद्रूपी मी आणि नामरूपात्मक सर्व यांपासून काय होतो, तो वेगळा होऊन जातो. हे दोन्ही वेगळं केलं जातं आणि हे वेगळं करणं, हे नामरूप वेगळं करणं हाच आपला परमार्थ. परमार्थ यापेक्षा आपला काही वेगळा परमार्थ नाही. आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, यासाठी काय करावं लागेल, जे करावं लागेल ते तुम्ही करा, जे करावं लागेल ते करा. उदाहरणार्थ पंढरपूरला जाऊन जर तुम्हाला नामरूप पृथक कृती होणार असेल तर तुम्ही पंढरपूरला जा. तुम्हाला पंढरपूरला जायला अडवलेलं नाही कोण. तुम्हाला तीर्थयात्रा करावी वाटेल, नामस्मरण करायचं असेल, तुम्हाला काही योग साधना करायची असेल, तुम्हाला काय करायचे ते करा. पण हे काहीही केल्यानंतर नामरूप पृथक कृती होणार असेल, म्हणजे नामरूपाला पृथक करता येणार असेल तर ते करा. तर निर्विकल्प समाधी सिद्ध होणार आहे. निर्विकल्प समाधी केव्हा आहे, निर्विकल्प म्हणजे ह्या नामरूपाचा विकल्प नसणे. काय निर्विकल्प म्हणजे, नामरूप हे विकल्प आहे. विकल्प म्हणजे काय, विकल्प म्हणजे पर्याय नाही, विकल्प म्हणजे विकार आहे. काय विकल्प म्हणजे विकार आहे. विकल्प शब्दाचा अर्थ दोन असतात, वेगवेगळे अर्थ आहेत त्याचे. तर विकल्प शब्दाचा अर्थ आहे विकार. तर नामरूप हा विकार आहे. कसा विकार आहे, जसा भुसा आहे. विकार त्याला का म्हणतात, त्याला विकार का म्हणावं, त्याला विकल्प म्हणजे विकार का म्हणावं, कारण भुसा हा तांदळावर असलेला विकार आहे. भुस्याला तांदळावरचा विकार का म्हणावं, कारण भुसा जेव्हा तांदळाला चिकटतो तेव्हा पुनरावृत्ती तयार होतो म्हणून. तसं नामरूप जेव्हा या चिदला चिकटतात तेव्हा त्या चिदला पुनरावृत्तीला कारणीभूत ठरतात. तो चिद पुन्हा जन्मल्यासारखं वाटतं. जेव्हा एक साळी पेरली जाते तेव्हा त्या एका साळीपासून हजारो साळी तयार होतात, पण या हजारो साळी तयार झाल्यासारख्या वाटतात. वास्तविक त्याच्या प्रत्येक साळीच्या आतमध्ये काय असतं, तांदूळच असतं. पण म्हणजे प्रत्येक तांदूळ जे साळीमध्ये काय मुळात तांदूळच आहे.
म्हणजे एकाच साळीने जरी अनेक तांदूळ तयार केले, अनेक साळी तयार केल्या, तरी सुद्धा मुळात साळी म्हणजे आतमध्ये काय, पण जिथपर्यंत तो भुसा त्याच्यावर चिटकून असतो तिथपर्यंत पुनरावृत्तीचा खेळ चालल्यासारखं वाटतं. तसं जिथपर्यंत या चिदवर नामरूपाचा आरोप आहे, जिथपर्यंत चिदवर नामरूप हे विकल्प आहे, तिथपर्यंत अनेकत्व म्हणजे वेगवेगळं हे उत्पत्ती स्थिती प्रलय असा खेळ चालत राहतो. ज्या क्षणाला साळी भरडली जाते तेव्हा तो खेळ संपतो, तेव्हा पुनरावृत्तीचा खेळ तिथे संपतो त्या साळीचा. नाहीतर प्रत्येक साळी पुनरावृत्तीला कारण होते. तसंच जो जीव म्हणजे जो जीवात्मा, जो चिद्रूप असलेला हा मी, जो कोणी या नामरूपात्मकला वेगळा करेल त्याची पुनरावृत्तीचा खेळ संपतो. जी साळी भरडली जाते तिचा पुनरावृत्तीचा खेळ संपतो, जी साळी भरडली जात नाही तिचा पुनरावृत्तीचा खेळ संपत नाही. पण प्रत्येक साळीमध्ये काय आहे, तांदूळ आहे, आणि प्रत्येक तांदळाला कशाचं आवरण आहे, साळीचं. तसं प्रत्येक जो हा अहम आहे त्या प्रत्येक अहमवर नामरूपात्मक काय, भुसा आहे. तर नामरूपात्मक विकल्प का म्हणतो आपण, किंवा विकार काय आहे, कारण तो पुनरावृत्तीला कारण होतो. म्हणून जेव्हा पुनरावृत्ती नष्ट होते तेव्हाच खरी निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधी केव्हा सिद्ध होते, जेव्हा विकल्प म्हणजे पुनरावृत्ती नष्ट होते. पुनरावृत्ती नष्ट की विकल्प संपला म्हणजेच निर्विकल्प असतो. म्हणजे निर्विकल्प समाधी म्हणजे फक्त हृदयास्थित चैतन्याचा बोध किंवा हृदयामध्ये असलेलं चैतन्य लक्षात आलं म्हणजे निर्विकल्प समाधी नव्हे, तर हृदयामध्ये असलेला तो जो राम आहे, हृदयामध्ये असलेला जो तो अहम आहे, मी चिद्रूप असलेला जो मी आहे, तो लक्षात आल्यानंतर पुन्हा त्या चिद्रूप असलेल्या मीला हे लक्षात यावं की कारण महाकारण सूक्ष्म स्थूल हा जो नामरूपात्मक सर्व 14 भुवनाचा प्रपंच आहे हा माझ्यापासून काय वेगळा आहे, पृथक आहे. हे एकदा त्या तांदळाला लक्षात आलं की माझ्यापासून भुसा वेगळा आहे, तर त्या तांदळाची पुनरावृत्ती होत नसते. आलं लक्षात. नुसता त्या साळीचा ज्या एकसंध भागामुळे पुनरावृत्ती होते तेवढा भाग जरी फोडला तरी ती साळी उगवत नाही. तेवढंच, अख्खं भरडायची गरज नसते. फक्त ज्याच्यामुळे ज्या एकसंध असण्यामुळे ती साळी पुन्हा साळी निर्माण करायला कारण होते तेवढा भाग जरी फोडला तरी सुद्धा ती साळी पुनरावृत्ती निर्माण करत नाही. त्याचप्रमाणे एखाद्याने फक्त ती माया किंवा अविद्या जरी नष्ट केली तरी त्याचा पुनरावृत्ती नष्ट होतो. अख्खं भरडलं नाही तरी चालतं, पण त्यासाठी उत्तम अधिकारी लागतो. उत्तम अधिकाऱ्याला काय, उत्तम अधिकाऱ्याला बायको, घर, प्रपंच या सगळ्यांना नाही सोडलं तरी चालतं, आणि सगळं त्याला राहिलं तरी चालतं. पाप पुण्य ह्या सूक्ष्म ध्यानातल्या सगळ्या त्याला काही फरक, कारण ह्याची जी एक संध भाग आहे तो जीवावर आहे. कुठे आहे, म्हणून त्याचं फक्त जीवपणा नष्ट केला, म्हणजे तिथे फक्त त्याने टिचकी मारली, तिथे जर त्याने फक्त फोडलं तरी त्याची पुनरावृत्ती नष्ट होते. पण त्यासाठी काय पाहिजे, उत्तम अधिकारी. उत्तम अधिकारी हा कारण ध्येयावर भरडतो, मध्यम अधिकारी हा सूक्ष्म ध्येयावर भरडतो, आणि कनिष्ठ अधिकाऱ्याला स्थूल प्रपंचावर भरडावं लागतं. जास्त लोक 90% ते 95% लोक हे स्थूल ध्येयावर भरडण्याची त्यांना गरज आहे. उरलेले जे 10% ते 5% त्याच्यामध्ये काय, उरलेले जवळजवळ 1 ते 9% लोकांना मध्यम म्हणजे सूक्ष्म ध्येयावर भरडण्याची गरज आहे, कारण ते मध्यम अधिकारी आहे. आणि उरलेला 1% जो आहे त्या 1%मध्येच असे काही कोणी असतील की जे फक्त कारणावर भरडण्याचे अधिकारी. तुम्ही कारणावर भरडण्याचे अधिकारी असाल तर तुम्हाला स्थूल सूक्ष्म प्रपंचात तुम्ही कोतवळ्यात राहा, कुठेही राहा, पाप पुण्य कुठेही चिटकून राहा, त्याने काही होणार नाही. पण तुम्हाला त्यासाठी काय लागेल, तुम्ही कारणावरचे अधिकारी. अशाची संख्या 1% पण मी जरा जास्त म्हटलो, 1% थोडं जास्तच झाला, त्याच्यापेक्षा कदाचित 0.1% कदाचित एवढंच असतील की जे फक्त त्या महाकारणाचे अधिकारी किंवा कारणाचे अधिकारी. आणि इकडे सूक्ष्मावरचे अधिकारी सुद्धा फार कमी आहेत, स्थूलावरचे अधिकारी जास्त आहेत. तर अधिकारी कुठल्याही वर्गातला असो, पण त्याने जर हा भरडण्याचा विषय लक्षात घेतला तर त्याची पुनरावृत्ती टाळणार. तुम्हाला पुनरावृत्ती टाळायची असेल तर तुमच्यासाठी हा विषय, जर तुम्हाला पुनरावृत्ती टाळायची नसेल तर तुमच्यासाठी विषय नाही.
पुनरावृत्ती टाळण्यानेच निर्विकल्प समाधी होते. निर्विकल्प समाधी लागली म्हणजेच पुनरावृत्ती होते. आणि विकल्प म्हणजेच नामरूपाला चिटकून राहणे. नामरूपात्मक जगताला चिटकून राहण्यालाच विकल्प असं म्हणतात. आणि नामरूपाला वेगळं करण्यालाच निर्विकल्प असं म्हणतात. आणि कोणापासून करावं लागतं ते? चिद्रूपी असलेल्या मी पासून हे वेगळं करावं लागतं. कारण पृथक्कृती म्हणजे कशाची? चिद्रूप असलेला मी, त्याच्यापासून त्याला चिदचा तुम्हाला बोध देण्याची काहीच गरज नाही. चिदला बोध देण्याची काही गरज नाही. चिद्रूप जो मी आहे तो ज्या नामरूपाशी चिटकून आहे त्या चिदात्म्याला, त्या चिदाभासाला हा बोध देण्याची गरज असते भरडायचं. पण आतमध्ये जो चिद आहे त्याला काही गरज नसते. भरडाव कोणाला लागतं? साळीला लागतं, तांदळाला नाही. काय भरडायला जातो आपण? साळी भरडत असतो. पण जेव्हा साळी भरडली जाते तेव्हा तांदूळही भरडलं जातं. पण खरं भरडण्याचा हेतू असतो साळी, तांदूळ नाही. तेव्हा म्हणजे जेव्हा आपण चिदाभासाला बोध देतो तर चिदाभास कसा आहे? साळी आहे. चिदाभास काय? साळी आहे. चिदाभास साळी आहे म्हणून चिदाभासाला भरडायला लागतं. म्हणून परमार्थामध्ये चिदाभासावर जो प्रयोग दिसतो सगळा हा साळी भरण्यासारखा आहे. पण त्या चिदाभासामध्ये एक चिद आहे आणि एक आभास आहे. जसं साळीमध्ये एक भुसा आहे आणि एक काय तांदूळ आहे, त्याप्रमाणे चिदाभासामध्ये एक चिद आहे आणि एक आभास आहे. तर आभास म्हणजे नामरूप आहे. तर सगळं नामरूपात्मक जग आभास आहे खरं तर. पण भरडायचं काय? चिदाभास भरडायचा आहे. म्हणून चिदाभासावर ज्या प्रक्रिया दिसतात की काही लोकांना प्रश्न होतो चिदाभासाचा एवढा अभ्यास सांगितला, चिदाभासाच्या एवढ्या 7 अवस्था वगैरे सांगितल्या, हे सगळ्या भरडण्याच्या प्रक्रिया आहेत. हे काय? भरडण्याच्या प्रक्रिया आहे. चिदला भरडाय नाही लागत. तांदूळ कधी कोणी भरडतं काय? तांदूळ भरडत नाही कोणी, साळी भरडतात. म्हणून चिदाभासावर प्रक्रिया, म्हणून परमार्थ करावा लागतो तो चिदाभासाचा. त्या 7 अवस्था ज्या काही त्या कराव्याच लागतात, त्या असतातच त्यात. ती भरडण्याच्या क्रिया आहेत. म्हणून त्याचा आम्ही कधीही, कारण काही माझ्या चिंतना म्हणून लोकांना असं वाटतं महाराज चिदाभासाचं वगैरे सगळं आहे ना, असं वाटतं ना की महाराज काहीतरी भलतं सांगतात म्हणून, असं कधी कधी वाटू शकतं. तसं मी काही भलतं सांगत नाही, तुम्ही भलतं ऐकत असाल, त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं. तर चिदाभास म्हणजे साळी, आणि साळीला भरडावं लागतं, तांदळाला नाही. तसं चिदाभासाच्या अवस्था आहेत, चिदच्या नाही. आणि चिदाभासाला भरडलं तर चिद निघतं, म्हणजे साळी भरडल्या तर तांदूळ निघतं. आभास म्हणजे नामरूप, आभास म्हणजे नामरूप. आणि चिद म्हणजे तांदूळ, चिद म्हणजे आत्मा, चिद म्हणजे ब्रह्म, चिद म्हणजे भगवंत. चिद हे आपलं स्वरूप आहे. पण चिदवर नामरूप हा आभास आहे. ते एकत्रीकरण तांदूळ आणि भुसा म्हणजे साळीसारखं आहे. भरडा आणि आपलं भलं करून घ्या. नसेल ही एक पद्धत आहे, ही एक प्रक्रिया, म्हणजे एक दृष्टांताने आपण हा विषय लक्षात घेतलेला आहे. कदाचित पुढे आपण दूध आणि पाणी या दृष्टांताच्या सहाय्याने सुद्धा याचा विचार करायला काही हरकत नाही. आपण ही फक्त भरडण्याची प्रक्रिया करत आहोत. पुढे आपण याच नामरूपाचा पृथक्कृती कसं करता येईल याचा वेगवेगळ्या दृष्टांताच्या आधाराने अभ्यास करता आला तर पाहू. नाहीतर आपला हा अभ्यास इथे थांबला तरी काही हरकत नाही, पुढच्या श्लोकाकडे जायला काही हरकत नाही. पुढच्या चिंतनात जे होईल ते भगवंताला माहिती. भगवंत काय भरडण्याची इच्छा ठेवतो त्याप्रमाणे आपण विचार करू. तूर्त तरी आपण या ठिकाणी थांबूयात. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण करतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाडी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी भजी जो आदि पुरुखी अखंडित